राम गायकवाड ज्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही, सगळेच त्याला ओळखतात. कारण मी कमीत कमी शब्दात बोलायचा प्रयत्न करतो. कारण जर मी शब्द वाढवले तर शब्द राहणार नाही, ते अल्फाज सुरू होतील. रात्री 2 वाजता उठून सुद्धा मी कुणाकडे जर बघू शकत असेल तर राम असा माझा मित्र, तर त्याचा आज इथे त्याला बोलवताना आणि त्याचा प्रवास आणि पुढची ध्येय आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक इन्स्पिरेशन, एनकरेजमेंट, आणि माझ्या बरोबरच अनेक पिंपरी चिंचवड मधले असतील किंवा आपल्या पुण्यामधले असतील, परिसरातले बऱ्याच लोकांना त्यांनी म्युच्युअल फंड्स मध्ये लोकांना त्यांनी इन्स्पायर केलंय. तर जास्त मी काही बोलत नाही. आणि आज प्रिसाइजली आमचे आपले सगळ्यांचे आवडते काका श्री अविनाश पाटणकर सर, आणि मी स्वतः त्याचा इंटरव्ह्यू घेणार होतो, पण मी आता म्हटल्याप्रमाणे मी जर शब्द बोलायला लागलो किंवा मान देता देता जरा अवमानच जास्त होईल, हे टाळण्यासाठी मी माझ्या ऐश्वर्याला, मुलीला आज हे केलेले आहे. त्यामुळे 2 जनरेशन्स, अविनाश पाटणकर सर आणि ऐश्वर्या कुलकर्णी, आपल्या प्रश्नरूपी स्वरूपात आणि त्याचा प्रवास आपल्या समोर उलगडतील. काका प्लीज कम. ऐश्वर्या. नमस्कार राम सर. नमस्कार. ऍक्च्युली मी पण जेव्हा बिझनेस हा जॉईन केला तेव्हा सगळ्यात पहिले मेंटर आणि अजूनही ते राम सरच आहेत. कधी पण काका म्हण. कधी पण काही असू दे, क्लायंट रिलेटेड क्वेरी असू दे, काही असू दे, एका ह्याच्यात ते उचलतात. मग ते त्याच्या पॉडकास्ट मध्ये असू दे किंवा कुठेही असू दे, नेहमी आम्हाला गाईड करतात. प्रथम माझ्या टीमला पण त्यांनी इनफॅक्ट गाईड केलंय. नॉट जस्ट मी, इव्हन माझ्या टीमला पण त्यांनी गाईड केलंय. आणि माझं खूप मोठं प्रिव्हिलेज आहे की मी भाग्यवान म्हणते की मी आज त्यांचा इंटरव्ह्यू घेतेय. सो लेट्स स्टार्ट द इंटरव्ह्यू. आता राम गायकवाड बद्दल बोलायचं म्हणजे त्या आई वडिलांनी नाव इतकं त्याचं म्हणजे विचार करून ठेवलेलं आहे की आपली इच्छा असो या नसो, दिवसात आपल्याला त्याचं नाव घ्यावंच लागतं सगळ्यांना. एवढंच नाही, गांधीजींनी तर जाताना पण त्याचं नाव घेतलं, हे राम. आता आपण पुढे ऐश्वर्या. येस राम सर, तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे MFD बनण्याआधी तुमचं काय, कशी तुम्ही सुरुवात केली? आय एम शुअर MFD व्हायचं हे कोणाच्याच तुमच्या ह्याच्यात नव्हतं. सो प्लीज ते तुम्ही विस्तारपणे सांगा. इथं फक्त प्रत्येकाला मी एक सांगेन की हा सेशन जो होणार आहे तो एकदम इंटरॅक्टिव्ह, आणि घरात आपण जसं काका म्हटले की आपण गप्पा गोष्टी करणार आहे चावडीवर बसून. पण त्या चावडीवर बसून आपण उगीच टाईमपास किंवा एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या न काढता ग्रोथ कशी करायची त्याबद्दल असणार आहे. आणि एक मी ॲश्युरिटी देतो की इथं बसलेला आजचा सेशन झाल्यानंतर प्रत्येकाचा AUM 1 ते 3 वर्षात डबल झालेला असेल. 1 ते 3 वर्षात. आता सुरुवात म्हणजे 25 वर्षाची जर्नी सांगायची तर थोडं सगळ्यात मोठं उत्तर हेच असणार आहे. कारण वयाच्या 25व्या वर्षी मी MFD झालो 2002 साली. पण त्याच्या अगोदर म्हणजे सुरुवात, आणि इथं ज्यांना हसायचं आहे त्यांनी मनसोक्त हसा, शिट्ट्या मारायच्यात शिट्ट्या मारा, आणि डोळे पाणवले तर पाणवू द्या, कारण घर आहे आपलं. म्हणजे सुरुवात होईल 72च्या दुष्काळापासून. म्हणजे 72च्या दुष्काळात एक नवीन मॅरिड कपल लातूरवरून पोटा पाण्यासाठी पुण्यात येतं, दुष्काळ गावाला पडला म्हणून. आणि पुण्यात आल्यावर त्यांच्याकडे घर नसतं. म्हणजे ते माझे आई वडील, घर नसतं त्यावेळेस ते चिंचवडच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचा संसार मांडतात, चिंचवड स्टेशनच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर. आणि तिथून मग दगडाची चूल किंवा जे काय ते, आणि तिथून मग काम शोधत, म्हणजे मजुरी, जे रस्त्यावर मजूर अड्ड्यावर थांबून मजुरी करायचं काम हे माझ्या आईवडिलांनी केलं. आणि तिथून मग आमचा हळूहळू 5 जणांचा जन्म झाला, मोठी बहीण, नंतर 4 भाऊ. आणि मग ते प्लॅटफॉर्म सोडून रेल्वे लाईनच्या बाजूलाच एक झोपडपट्टी बांधली, तिथं ते शिफ्ट झाले. आणि दोघं अशिक्षित, म्हणजे कधी शाळेचं तोंड बघितलेलंच नाही. आज तो जो फोटो दिसतो त्या फोटोमागची जर्नी मी सांगतोय. तर की दोघं आई वडील अशिक्षित, आणि मग हळूहळू एका एकाचे जन्म झाले. माझ्या जन्माची स्टोरी म्हणजे आपल्यापैकी
खूप पूर्वीच्या लोकांना माहीत असेल, किंवा आत्ता पण जे आता कमी झालं, पत्र्याचे शेड असतात, पूर्वी झोपड्या बांधल्या जायच्या, लाकडाचे बांबू, त्याच्यावर ते चटया टाकून किंवा हे ताडपत्री टाकून, तशी आमची झोपडी होती. आणि माझा जन्म झाला त्यावेळेस आई आत्ता पण सांगते की वरून अशी ती झोपडी गळायची, पाणी पडायचं, खाली चिखल, मग रात्री झोपायची सोय काय तर खाली प्लास्टिकचा पेपर अंतरायचा अगोदर, त्याच्यावर गोधडी टाकायची का तर ती ओली होऊ नये म्हणून, आणि मग त्याच्यावर झोपायचं. असं तेवढं जे काही 100-150 स्क्वेअर फीटची ती झोपडी असेल, त्याच्यामध्ये आम्ही 5 मुलं, 2 आई वडील, त्यातून उंदीर, साप, झुरळं ह्यांचं तर साम्राज्यच. मग असं करत करत मग चिंचवडलाच एका सरकारी शाळेमध्ये, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये हळूहळू शिकत, मग संगत, झोपडपट्टीतले मित्र, मग जुगार, भंगार वेचणं, छोटे छोटे चोऱ्या माऱ्या, हे करत करत 9वीपर्यंत आलो. आणि 9वीला मग पहिला झटका बसला की 9वीला मी नापास झालो. म्हणजे कॉपी करताना प्रिन्सिपलनी पकडलं, कारण आयुष्यात कधी ते 2 2 4 त्याच्या पुढे पाडे कधीच आले नाहीत, आज पण येत नाहीत. आणि आजपर्यंतच्या लाईफमध्ये गणितात 52 आणि इंग्लिशमध्ये 35, हायेस्ट मार्क इंग्लिशमध्ये मला 10वीला 37 होते, त्याच्यावर मार्क नाहीत मिळाले. 9वीला नापास झालो आणि तिथून ॲक्च्युअल जर्नी चालू झाली शिक्षणाची. कारण त्या दिवशी आई फक्त एकच म्हटली होती की तू जर घरी बसला तर तुला कोणीही बोलणार नाही, शाळेत नाही गेला तरी चालेल, पण कोणीही बोलणार नाही, मारणार नाही, तू ठरव शिकायचं की नाही शिकायचं. मग त्यावेळेस मी घरातून 12-20ला शाळा असणारी 5:15 वाजता शाळेत गेलो. म्हटलं आई जर बोलते म्हणजे काहीतरी दुखवलं आहे. आणि त्याच्यामुळं मग 5:15 वाजता शाळेत गेलो, हातावर छड्या खाऊन गेलो. त्या दिवशी जर गेलो नसतो तर मी शिकलोच नसतो आणि इथं पण नसतो, आणि तो फोटोचा तर प्रश्नच नसता. तर मग 10वी झालो, कसाबसा 10वी झालो. 10वी नंतर मग 11वी-12वी झालो, मग पुण्यात मॉडर्न कॉलेजला आलो. मग लाईफ चेंज झाली तिथून. मग त्या लाईफ चेंजिंगमध्ये मग वासंती भेटली, मी सिनियर, ती ज्युनियर, लास्ट इयरला, ती फर्स्ट इयरला. ती पोलीस लाईनीतली पोलिसाची पोरगी, मी झोपडपट्टीत राहणारा. मग ते अफेअर 2000 साली चालू झालं. मग त्या अफेअरमध्ये आपला बॉयफ्रेंड झोपडपट्टीत राहतोय, आणि झोपडपट्टी तिने आतून तिच्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली होती. कारण तिचं अख्खं आयुष्य जन्मापासून गेलं आपल्या शिवाजीनगर पोलीस कॉलनीमध्ये, मॉडर्नच्या समोर. त्यामुळे आयुष्यात झोपडपट्टी तिने पहिल्यांदा बघितली. आणि नंतर प्रेम आंधळं मुकं बहिरं असतं, ते आज पण मला ऐकावं लागतं. कारण की मग तिला माझ्यामुळं विदाऊट तिकीट रेल्वेने फिरावं लागलं, पैसे नाही तर कॅन्टीनमध्ये युनिव्हर्सिटीच्या फुकटात खावं लागलं. कारण ते पैसे नसले की तुम्हाला भरपूर टॅग कळतात, आणि त्या सगळ्या टॅग मी शिकत गेलो की कॅन्टीनमध्ये जायचं, फुकट खायचं, पैसे न देता यायचं. म्हणजे वाईट दिवस जर सांगितला ना, तर आज किती मुली अशा मुलावर प्रेम करतील प्रश्नच आहे, की जो झोपडपट्टीत राहतोय, ज्याच्याकडे काहीच नाही. म्हणजे एक दिवस MS सेकंड इयरला मी होतो इकॉनॉमिक्सला. त्यावेळेस युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या दोघांना भूक लागली. मी जनरल टिफिन आणायचो, पण त्या दिवशी टिफिन नव्हता. मग एक भाजीवाला चालला होता, त्या भाजीवाल्याला थांबवलं आणि त्याकडून 50 पैशाला 2 टोमॅटो घेतले होते, आणि अख्खा तो दिवस आम्ही 2 टोमॅटोवर एक टोमॅटो खाऊन तो घालवला होता. असाही दिवस होता 2001 साली. नंतर 2002ला मी MAची परीक्षा दिली, आणि त्यात पहिल्या 2 महिन्यात म्हणजे रिझल्ट येण्या अगोदर आम्ही दोघंही क्रेडिट कार्डच्या कामाला गेलो. अशित भाईंचं जिथं ऑफिस आहे, कमला आर्केड, काय ते कलिंगा हॉटेलच्या ती बिल्डिंग, त्यावेळेस क्रेडिट कार्ड डोअर टू डोअर पेट्रोल पंपावर थांबून विकायचं. म्हणजे अक्षरशः आम्ही त्यावेळेस धनकवडी, बिबेवाडी, पूर्ण तो पट्टा पायी फिरून पिंजून काढला होता. कारण की SBIचे क्रेडिट कार्ड जे आहेत, लोन ज्यांचे होम लोन होते त्यांना फ्री होते, आणि IOCL पेट्रोल पंप, तिथं 500 रुपयाचं पेट्रोल भरलं की फ्री असायचं. त्यामुळे मी भोसरीला जायचो, पेट्रोल पंपावर थांबायचो. ATMला रात्री 10-10 वाजेपर्यंत काम केलं. असं ते 2002च्या ह्याच्यात. आणि मग नंतर एका दिवशी तिथंही बी नसलं, कारण कधी ऐकून घ्यायचा स्वभाव नाही, आणि मग रिझाईन करून टाकलं. 2800 रुपये पगार होता त्यावेळेस.
अफेअर चालू. आणि हातात काहीच नाही. आणि त्यावेळेस मग ICICIची एजन्सी घेतली होती इन्शुरन्सची. आणि मग तो सुरुवात झाला बिझनेस. आणि 2004 साली मी म्युच्युअल फंडचा ARD आपलं हे MP पास झालो. आणि ती पण जर्नी वेगळी आहे, ती पुढे येईलच. कारण मग ते गुरुजी, आमचे गुरुदेव जे आहेत पांढरे. तिकडे आपण येऊच. वासंती इथे आलेली आहे. वासंतीचं आपण सगळ्यांनी स्पेशल स्वागत करूया. वासंती एकदा उभी राहा. लोकांना जरा बघू दे की अशा माणसाला इतकी वर्ष सांभाळलेली बाईक कोण आहे, त्यामुळे कळलं ना. तुझं भारीच आणि सगळ्या त्याच्याबद्दल तुला खरंच म्हणजे आता लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्याची वेळ तुलाच मिळणार आहे नक्की. आणि जर पुढचं राम ते काय ARN वगैरे म्हणतात ते घेतल्यावर नंतर 1-2 वर्ष आपण काहीच करत नव्हतात, म्हणजे असं माझ्या कानावर आलेलं आहे. तर ते तुम्हाला स्फूर्ती कोण दिली की बाबा ARN कशासाठी घेतात आणि त्याचा काय उपयोग असतो, हे पण बहुतेक तुम्हाला 1-1.5 वर्ष कळलं नव्हतं असं मला बाहेरून कळलेलं आहे. त्याबद्दल काय तुमचं म्हणणं? आता त्याची स्टोरी काय होती की आम्ही दोघंही ICICIची IRDची परीक्षा पास होऊन इन्शुरन्स विकायचो पॉलिसी. ऑफिस तर त्यावेळेस नव्हतंच, त्यामुळं JM रोडला इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये थांबून तिथून कोल्ड कॉलिंग, म्हणजे आजपर्यंत मी जे घडलो आहे ना ते 100% कोल्ड कॉलिंगवर घडलेलो आहे. एकही रेफरन्सचा कॉल नाही. 500 कोटीमध्ये आजही सांगतो 2002च्या अगोदर मला ओळखणारे लोक, म्हणजे जे पूर्वीपासून मला ओळखणारे, अशा लोकांचे 2 कोटीही नाहीत 500 कोटीमध्ये. सगळे अननोन लोकांचे पैसे आहेत, म्हणजे अननोन मार्केट ह्यूज आहे. तर IRDची एक्झाम झाली. मग पॉलिसी विकता विकता एक दिवस असेच ते राजवाडे, निलेश आपलं दिनेश ओळखतो, राजवाडे आले, हेमंत राजवाडे, आणि म्हटले की एक्झाम महेंद्र एकदा ते म्युच्युअल फंडची एक्झाम द्यायची. आणि त्यावेळेस फिजिकल होती त्या ह्याला MM कॉलेजला. मग गेलो तिथं. माझ्याबरोबर जेवढे बसले होते ते सगळेच फेल झाले आणि मी एकटाच पास झालो. मग पुढे काय करायचं ते माहीतच नव्हतं. आणि मग मी निलेश महाजन आहे Day 1 पासून इथं. विश्वास आहे. अतुल राठी नाही इथं, किंवा प्रसाद सावंत नाही पोहोचला प्रसाद सावंतवर, पण तो माझा एक मोठा गुरु आणि इन्स्पिरेशन होता. त्याच्याकडून मी SIP शिकलो. मग पांढरे एक दिवस म्हटले की अरे तू आम्हाला फॉर्म देण्यापेक्षा तू काय एक्झाम देत नाही. आता किती लोक स्वतःहून म्हणतील की आम्ही त्यांच्याकडे फॉर्म द्यायचो, उलट त्यांना जास्त कमिशन मिळत होतं. पण ते काय म्हटले की तुम्ही एक्झाम देऊन तुमचं तुम्ही सुरुवात करा. मग त्यावेळेस पांढरे सरांना मी म्हटलं की मी तर एकदा परीक्षा पास झालो आहे. ते म्हणले सर्टिफिकेट घेऊन ये. आणि मग त्यांनी सांगितलं, आणि त्यावेळेस भवानी पेठेत की आमचं ऑफिस होतं टिंबर मार्केटच्या तिथं, आणि मग तिथं जाऊन ARN घेतला. म्हणजे तुम्ही घंटा बांधलाय त्या पांढरे सरांचा. बरं, ह्याच्यावर मी थोडासा बाहेरचा प्रश्न विचारतो. तुझे बरेचसे क्लोज फ्रेंड्स आहेत, ते अजूनपर्यंत पिफाचे मेंबर झालेले नाहीत. तर त्याबद्दल तुझ्याकडे काय पुढे उपाययोजना आहे का? म्हणजे मला वाटतं निलेश महाजन सुद्धा तुला त्याच्यात मदत करू शकेल. पण म्हणजे त्याचा तू विचार कर. विश्वासला विचार म्हणून तो मागे बसलाय. गोंदवले तो करेल, पण त्याच्याबद्दल पण थोडा विचार कर. कारण आज तुझ्या ह्यांनी बरीचशी PCMCची माणसं आलेली आहेत, आणि त्याबद्दल मी खरंच म्हणजे, आणि तू पण कोर्टीमध्ये आहेस ना, म्हणजे लक्षात राहू दे तुझ्याही. तर बरंच त्या, आणि PCMCच्या मित्रांना मी एक म्हणजे विनंती करतो की काही फार लांब नाही आहे PCMC हो. तेव्हा पिफाचे जे पुण्यात प्रोग्राम होतील त्याला कृपया सर्वांनी हजर राहा. आणि रामची एक कंडिशन असते, जे पिफाचे मेंबर आहेत त्यांनीच यावं, त्याप्रमाणे ते फॉलो करा. पण खरंच येत जा. आणि नंतर बघा की पुण्यात PCMCला कधी प्रोग्राम झाला तर परत पुण्यातले किती येतात हाही तुम्ही काउंट ठेवा. आपण दोन्हीकडचं नेहमी कंपॅरिझन करू. तर आताची जी गर्दी बघतोय मी त्याच्यावर खरंच म्हणजे रामचं आधी माझ्या मते बरंच कौतुक केलं केदारनी, तर पण थोडं करायला हरकत नाही बाबतीत तरी. फक्त एक मिनिट, मी फक्त पिफा किंवा एक युनिटी का असावी त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो. की जसं पांढरे सर हा निलेश आहे, विश्वास आहे, किंवा अतुल राठी आहे, प्रसाद सावंत आहे. आम्ही त्यावेळेस म्हणजे सगळ्यांचे AUM होते 2-5 कोटी. माझं 2009 मध्ये 5 कोटी AUM होता. त्यावेळेस आम्ही
TTMM करून इथून अलिबाग कधी कधी मुरुड कधी कुठे क्वार्टरली किंवा हाफ इयरली 2दा जायचो आणि तिथं गेल्यावर हे डिस्कशन व्हायचं की कोण कसं प्रॅक्टिस करत आहे. त्याच्यामुळं एक युनिटी असेल ना चांगली तर तिथं एक चांगली कॉम्पिटिशन येते. त्यामुळं आपण जे आहात एकमेकांशी जर ओळख झाली तर त्याचा बेनिफिट काय होतो, कोण कसं प्रॅक्टिस करतं आणि कोण रॉंग प्रॅक्टिस करतं तेही कळतं. आणि त्या रॉंग प्रॅक्टिस करणाऱ्याकडून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण अशी प्रॅक्टिस करायला नाही पाहिजे. चांगली प्रॅक्टिस करणारे तर आहेतच, त्यांना तर फॉलो करायचं, पण काही जण रॉंग प्रॅक्टिस पण करणार आहेत, त्यांच्याकडून तेवढं शिकायचं की तशी प्रॅक्टिस नाही करायची. तर युनिटीचा तो एक खूप मोठा बेनिफिट होतो. आणि पिफाचा मला वाटते सगळ्यांनी ना पिफामध्ये छोटे छोटे अजून ग्रुप बनवा जे आपले लाईक माइंडेड आहेत आणि क्वार्टरली भेटा, महिन्यातून एकदा भेटा हॉटेलमध्ये, अल्टरनेट हे करा. आजही आम्ही काका मी DSP आहेत, प्रवीण छाजेड आहेत, क्वार्टरली भेटतोच. क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यांनी भेटतो म्हणजे चुकीचा अर्थ कोणी देऊ नये म्हणून सांगतो. ऐश्वर्या you can proceed. सो RGFS इज नोन फॉर SIP. पहिली गोष्ट म्हणजे मी असं ऐकलेलं की तुम्ही क्लायंट तुमच्याकडे आल्यावर फर्स्ट टू टेक एन SIP आणि मग लमसम हे करता. सो कॅन यू एक्सप्लेन दॅट की SIP ने तुमचं कसं ग्रोथ झाली, सगळ्यात जास्त तुमचं कसं गेलं? आता एकच मिनिट बोलतो. आधीमध्ये ती जर इंग्रजीत तिने विचारलं तर ते त्याला उत्तर देणार. ते इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली मुलं आहेत आणि ते थोडं मराठी शिकताना जरा अवघड पडतं, म्हणून सामावून घ्या मला. आणि मला किती 1 करोडचं प्राईज दिलं तरी 5 वाक्य इंग्लिश बोलता येणार नाही, असं तो प्रॉब्लेम आहे. तर हा जो चार्ट आहे ना, आज संध्याकाळी प्रत्येकाने घरी गेला ना तर हा डेटा काढून घ्या स्वतःच्या बिझनेसचा. 1-2 मिनिट देतो तुम्हाला बघायला, जस्ट ग्रोथ कशी झाली किंवा काय. मी ज्यावेळेस बिझनेस 2004ला सुरुवात केला, म्हणजे पहिलं ॲप्लिकेशन होतं 4 मे 2004. 30,000 रुपयाचा फॉर्म होता म्युच्युअल फंडचा, 4 मे 2004. आणि तिथून मी 2009 पर्यंत SIP कडे फोकस नव्हता केला, कारण त्यावेळेस अपफ्रंट 2% मिळायचं, मग ₹1,00,000 आणले की 2,000 मिळायचे, असं ते हिशोब होता की 10 लाख आणले की जे काय ते, मग तो एक हिशोब होता की 2% मिळतं. त्यामुळं लमसम आणले की मजा वाटायची. आणि लमसमला एकच फॉर्म भरावा लागायचा, SIPला 2-3 फॉर्म भरावे लागायचे, म्हणजे डेबिट मॅन्डेट फॉर्म, हा फॉर्म तो फॉर्म. आणि ते SIPला सही चुकली की परत जावं लागायचं. म्हणजे त्यावेळेस इथून तळेगावला जा, वाघोलीला जा, हिंजवडीला जा, एवढं करावं लागायचं त्या एका फॉर्मसाठी. त्यामुळं प्रेफरेबल असं असायचं की बाबा लमसम 1 टाईम यायचे, 1 टाईम लगेच कळायचं की पुढच्या महिन्यात किती कमिशन येणार आहे. पण जो 2008ला झटका बसला, म्हणजे 21,000चा सेन्सेक्स 7,600 आला, त्यावेळेस आम्ही हनीमूनला होतो ह्याला, मार्चमध्ये माझं लग्न म्हणजे 2 मार्चला आम्ही चंदीगडला होतो. तर मार्केट 1,400 पॉईंट 1,200 पॉईंट असं पडायचं धाड 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 धाड. आणि त्यावेळेस पहिल्यांदा कळलं की म्युच्युअल फंडमध्ये पण पैसे निम्मे होतात, कारण 2004 ते 2008 कधी निगेटिव्ह बघितलंच नव्हतं. हां, वन साईड पैसे टाकले की वाढायचे, पैसे टाकले की वाढायचे. आणि 2008ला असं कळलं की अरे असं काहीतरी होतं की निम्मे पण होतात. आणि ते निम्मे झाले आणि त्यावेळेस मग मी खरा सिरियस त्यावेळेस झालो. म्हणजे 2008च्या टॉप पॉईंटला जानेवारी 2008ला AUM होता जवळपास 4 कोटी. नंतर सप्टेंबरला तो 3 कोटीपर्यंत आला, लेमन बुडलं त्यावेळेस. पण नंतर 9मध्ये 5 कोटी झाला. आता तो का झाला होता, तर मग तिथं ऑलमोस्ट मी, पुढं प्रश्न येईलच, नाही म्हणायला त्या दिवशी शिकलो होतो. 4 कोटीचा बिझनेस असून मी जवळपास 50 ते 55% क्लायंट तोडले होते त्यावेळेस. का तर जे पॅनिक होणारे क्लायंट होते त्यांना ठेवूनही उपयोग नव्हता, कारण मला जर मोठा प्रवास करायचा आहे, मोठा डोंगर चढायचा आहे आणि
1-1 किलोचे जर माझ्या पाठीवर विटा 50 दिल्या, 50 किलो, मी मोठा डोंगर नाही चढू शकणार. त्यामुळे माझ्या पाठीवरचं जोपर्यंत मी ओझं कमी करत नाही तोपर्यंत लॉंग जर्नी आपण नाही करू शकत. त्यामुळे आपल्याही फील्डमध्ये ज्या क्लायंटच्या फोनमुळं आपले हार्टबीट वाढत असतील आणि पुढचे 10-15 मिनिट टेन्शनमध्ये जात असतील, असे क्लायंट आत्ता बंद करा जर लॉंग जर्नी करायची असेल तर. खरोखरच एकदम महत्वाचा पॉइंट आहे जो आपण जनरली इग्नोर करतो. म्हणजे काय, आता स्पष्ट वक्तेपणाबद्दल हा प्रसिद्ध आहे फार, पण कधी कधी अतिस्पष्ट वक्तेपणा झाला की त्याला थोडंसं मस्ती आली असा सुद्धा विचार येतो क्लायंटच्या मनात. तर पण त्यांचा विचार न करता, म्हणजे यांनी जे आता जे सांगितलं जे आपल्याला प्रॅक्टिस मध्ये जरा अवघड आहे, पण हा याचा विचार करायला खरंच हरकत नाही. तर फक्त एक ते SIPचं हे सांगतो की मिराईचा एक ब्लड डोनेशन कॅम्प होता 2012मध्ये, 12-13 मध्ये. त्यावेळेस माझी SIP किती होती, जवळपास 15 पर्यंत. 9 मध्ये तर 3 लाख होती, पण 15 मध्ये 47 लाख होती. 12 मध्ये 10-1 लाख रुपये होती फक्त SIP. आणि त्या दिवशी प्रसाद सावंत, त्याचं क्रेडिट त्याला का देतो मी, तो आणि मी लक्ष्मीनारायण पासून इडली ते संपली म्हणून इडली चटणी लोकांना आणायला चाललो होतो, आणि त्याला त्या फ्लायओव्हरवर, स्वारगेटच्या निलयमच्या फ्लायओव्हरवर, आपलं काय ते लक्ष्मीनारायणच्या फ्लायओव्हरवर चॅलेंज केलं होतं की त्यावेळेस प्रसाद सावंतची SIP 2 कोटीची होती आणि माझी 10 लाखाची होती. त्या दिवशी मी चॅलेंज केलं होतं त्याला की एक दिवस मी तुझ्या एवढी SIP करून दाखवेन. आणि तिथून माझी ॲक्च्युअल SIPची जर्नी चालू झाली. पुढच्या 2 वर्षात 47 लाख, आणि त्याच्या पुढे 20 मध्ये 1.5 कोटी, 22 मध्ये 1.8 करोड आणि 25 मध्ये 2.5 कोटी. पण याच्यामध्ये काय की ते न्यू क्लायंट जे आहेत ते त्या फेजमध्ये नवीन क्लायंट आलेले आहेत. म्हणजे 22 ते 25 715 नवीन क्लायंट आलेले आहेत ज्यांची 0 इन्व्हेस्टमेंट होती. आणि त्या 715 मध्ये ऑलमोस्ट 250 ते 300 लोक हे 0दा ग्रो आणि डायरेक्टवाले आहेत. त्याच्यामुळे ते चॅलेंज आपल्याला नाही, आपण कसं अप्रोच करतो त्याच्यावर आहे. कारण तिथं लोक 2-5 हजाराची SIP करतील, पण पोर्टफोलिओ मोठं करायचं असेल ना तर हँड होल्डिंग लागतं. ते लोक शोधत येतील आपल्याला. फक्त आपण प्रामाणिकपणा आपला सांभाळायला पाहिजे. त्यामुळं पण बाजूला एक स्लाईड आहे, मी आजपर्यंतच्या लाईफमध्ये 6.7 करोडच्या SIP आणल्या टोटल डे 1 पासून. त्यातले 4 कोटी बंद झाल्यात. म्हणजे SIP बंद होणं, लोक बाहेर तोडून जाणं हे तुमच्यासाठीच होतं असं नाही, माझ्यासाठीही होतं. पण मी काय केलं, न्यू क्लायंट्स, न्यू रजिस्ट्रेशन, मी आजपर्यंत 400 कोटी आणले लमसम सगळ्या लोकांकडून डे 1 पासून. टोटल अमाऊंट कलेक्टेड 440 कोटी, 200 कोटी विड्रॉल झालेत. आणि असेही क्लायंट आहेत 2008 मधले की जे मला म्हटले होते की आता 21,000 मार्केट झालंय, आपण मरेपर्यंत परत 21,000 कधीच नाही होणार, असेही लोक आहेत. इव्हन लॉकडाऊनमध्ये पण तसं होतं. आणि माझ्या ग्रोथचं एक प्रिन्सिपल काय, दर 3 ते 5 वर्षातून एकदा मी 30% क्लायंट तोडतो, 30%. त्यामुळे काय होतं की कचरा फिल्टर बाहेर जातो, कचरा निघून जातो, सिरियस क्लायंटच राहतात. आजही माझ्याकडे ॲक्टिव्ह 5 फोन आले ना तो दिवस माझा बिझी असतो. फोन करायला अलाउड नाही. जर आपण लॉंग टर्म केलेत तर आजच्या मार्केटने अपडाऊन होणारे असेल तर मग बाबा थांबितच, कारण ते काही तुझ्यासाठी नाही. आणि एक परत काका म्हटलं तसं, देवाने आपल्या सगळ्यांच्या कपाळावर ना फेल्युअर म्हणून ठप्पा मारून पाठवलंय. दैवी घटना ज्या ज्या लिहिल्यात त्याच्या विरुद्ध ज्यावेळेस तुम्ही कराल ना त्यावेळेस तुम्हाला सक्सेस मिळेल. दैवी घटना काय म्हणतात, तुम्ही आराम करा, एन्जॉय करा, लाईफ फुल टू एन्जॉय करा. पण ते ज्यावेळेस तुम्ही टाळाल आणि त्या दिवशी आराम करायच्या दिवशी उठून झक मारत उन्हा पावसात ज्यावेळेस क्लायंटकडे जाल ना त्यावेळेस सक्सेस तुमचा लांब नाहीये. ज्यावेळेस वाटलं की थकलोय अजून 2 पावलं चाला. ज्यावेळेस वाटतं की प्रॉब्लेम आलाय लाईफमध्ये अजून एक्स्ट्रा माईल. आणि इकडचा जो आहे ना तो एक सगळ्यांनी हे करा की आपले 5% क्लायंट, 5% क्लायंट गेल्यावर किती जणांचा AUM 20 ते 25% खाली येईल. जेन्युइनली हात वर करा. टॉपचे 5 क्लायंट तुटले तर 20 ते 25%, आणि टॉपचे 10 क्लायंट तुटले तर किती जणांचे हार्टबीट वाढतील. टॉपचे 10 क्लायंट
आणि ते कधी ना कधी तुटणार आहेत. कारण आपण आहे म्हणून ते आले नाहीत, म्हणजे ते मिळते म्हणून आपण धंदा नाही चालू केलेला. त्यांच्या घरातलं कोणीतरी रिलेटिव्ह मधलं बनणारच आहे, त्याची मुलगी, त्याची जावई, त्याचे कोणी ना कोणी बनणार आहेत, त्याचा क्लोज मित्र बनणार आहे, आपल्याकडून काहीतरी चुकीचं होणार आहे किंवा तो माणूस कधीतरी जाणार आहे, त्याची नेक्स्ट जनरेशन आपल्याकडे करेलच असं नाही. त्यासाठी थांबलेलं पाणी असेल ना त्याला वास येतो. त्यामुळं झरा जो असं असतो ना की नवीन क्लायंट हे ॲडअप व्हायलाच पाहिजेत, नाहीतर तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जातो आपण की येत आहेत 25-50 लाख रुपये किंवा 1 कोटी येत आहेत मला, आता नवीन क्लायंट 1000-2000 रुपयाच्या SIP साठी जायची गरज काय. पण एक दिवस तुम्हाला 2 क्लायंटनी झटका दिला की तुमचा AUM धपकन खाली हार्टबीट वाढतो. आता इथं नाहीत माझे 2 एक्झाम्पल, चांगले मित्र जे बऱ्याचपैकी जणांना माहीत आहे. टॉपचे 2-3 क्लायंट गेले ना 50% धंदा बंद झालेला आहे. टॉपचे 2 किंवा 3च क्लायंट गेले, त्यांचे 50% AUM बंद झाला. आणि त्याच्यामुळं सवय काय होते की नवीन लोकांकडे जायचं आपण सोडतो आणि नंतर काम करायची इच्छाच नाही होत, कारण आपण स्वतःला खूप मोठं समजतो ज्यावेळेस 2-5 लाख रुपये महिन्याला येतात त्यावेळेस. त्यामुळे कितीही मोठं झालं ना, नवीन लोकांना शिकवा, नवीन क्लायंट ॲक्वायर करा, जुने जाणार आहेत त्रास देणाऱ्यांना स्वतःहून धन्यवाद माना आणि उलट जाणारा क्लायंट हा कधीही आपल्यासाठी चांगलाच समजायचा. म्हणजे आधीमध्ये कुठेतरी हे ऐकताना कोणतरी स्वामी बोलतायत असंच वाटतं. जरा हे वेगळ्या प्रकारचे स्वामी आहे, पण त्यांनी म्हणजे काय म्हणजे स्पष्ट वक्ता जो काय त्याला म्हणतो, पण हे त्यांनी स्वतः ऍक्च्युअली फेस केलेल्या गोष्टी आहेत. आणि आपल्या मी सांगतो खूप जण म्हणजे माझ्यात पण नाही म्हणायचं, ज्यांच्यामध्ये धैर्य नाहीये ना त्यांनी ह्याबद्दल विचार करा, मी पण विचार करायला लागेल. आणि मुख्य म्हणजे आता ह्याची मुलाखत घ्यायची म्हणून आम्ही 3 पिढ्या इथे बसतोय. मी एक पिढी आहे हे मध्ये आणि ही पुढची पिढी. मी म्हटलं एकट्याला काय भागायचं मला जमायचं नाही, पण मी ऍक्च्युअली मी हिचा मदतनीस म्हणून आलोय, पण ती मला जास्त बोलायला लावते. आता तुझा रिटेल क्लायंट हा तुझा बेस आहे, तर त्यांच्याबद्दल तू काय सांगतोस, म्हणजे कसे ॲक्वायर करतोस आणि त्यांचे अनुभव सांग. कारण बेसिकली मला ते रिटेल क्लायंट आपल्या बहुतेकांचा बेस आहे, काही जण सोडले तर. आज पाठीमागची जर स्लाइड बघितली ना तर माझ्याकडे पाठीमागची बिलो 5000 SIP नंबर खूप कमी आहे, पण नंबर ऑफ क्लायंट्स किती आहेत, फक्त 4-5 लाखाची SIP आहे तेवढ्या लोकांची मिळून. पण टॉपचे जर बघितले 1 लाखाच्या वरचे तेही भरपूर आहेत. तर रिटेल क्लायंट एवढे आहेत की मला दर दिवशी 1 क्लायंट पाहिजे असतो. आणि गेल्या 15 वर्षात ना मी ना माझ्या टीमनी, टीम म्हणजे 2च भाऊ आहेत, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ. कुठे आहेत, उभं राहा बरं. तो छोटा भाऊ, हा मोठा भाऊ, ही बायको, बाकी स्टाफ कोणी नाहीये. विदाऊट टीम, विदाऊट ऍक्टिव्ह मार्केटिंग हे घडलेलं आहे. आणि ते घडलंय फक्त रेफरन्सवरून. टार्गेट काय ठरवलेलं आहे 19 पासून किंवा त्याच्या अगोदरपासूनही. म्हणजे झोपडपट्टीतून आलो होतो 2009-10 मध्ये खूप जणांना शिकवायचा प्रयत्न केला. आत्ताही मी काम का करतो, फक्त लोकांना मला शिकवायचं आहे. आज टॉपचे 5 जरी क्लायंट जायचं म्हटले ना, मी हसून त्यांना म्हणेन थँक्यू, पण माझा हार्टबीट एक रेघेनी पण नाही वाढणार, कारण मी शिकवायचं काम केलं. मी मला असं समजतो की मी एक नदी आहे किंवा एक झाड आहे, थकल्या भागलेल्या पक्ष्यांनी माझ्याकडे यावं, आराम करावा आणि उडून जावं. त्यामुळे फायनान्शियल माझ्याकडून शिकावं, त्याच्या गरजा आहेत तोपर्यंत माझ्याबरोबर थांबावं, आणि त्याला जर अति अक्कल आली किंवा त्याच्या गरजा पूर्ण झाल्या तर त्यांनी मला सोडून जावं. मी कधीही म्हणत नाही आयुष्यभर माझ्याबरोबर थांब. किंवा नदी किंवा विहीर, एक जेवढं पाणी प्यायचं आहे तेवढं ओढून घ्या, प्या, तुमची तहान भागवा, स्वप्न भागवा आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही निघा. मी इथंच थांबणार आहे, कारण माझ्याकडे येणारे वाटसरू अजून 140 कोटी जनता आहे, त्यांना मला शिकवायचं आहे. आता त्यातले किती जण टिकणार आहेत मला नाही माहीत, पण मला हजारो लोकांना शिकवायचं आहे. म्हणून मी किती मोठा क्लायंट असेल किंवा पहिला एक क्लायंट असेल ना, त्याला सांगतो की तुम्ही करा, नका करू, स्वप्न तुमचे आहेत, तुमच्या मुलांचे शिक्षण भागवायचे आहेत, तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, तुम्हाला जग फिरायचं आहे, स्वप्न तुमचे आहेत, माझे नाही. त्यामुळे SIP वाढवायच्यात, लमसम इन्व्हेस्ट करायचे अधूनमधून, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला नाही करायचे, थँक्यू व्हेरी मच. मी पहिल्या दिवशी जबाबदारी त्यांच्यावर टाकतो. त्यामुळे मी आजपर्यंत कधीही कुणाला फोन नाही करत की इन्व्हेस्ट कर, आणि त्याच्यातून रेफरन्सिंग वाढतं. आणि रेफरन्सिंगवरच माझा बिझनेस आहे पूर्ण 100% गेल्या 15 वर्षात. म्हणजे कोल्ड कॉलिंग आणि स्टॉल ॲक्टिव्हिटी 2010लाच बंद झाल्या, नाहीतर सुरुवातीच्या काका सांगतो 2 एक्झाम्पल सांगतो. मी इन वासंतीच होतो. एकदा त्या इंडन्सला जाताना त्या स्पिरिटवरून 1 पेजर असे रस्त्यावर पडले होते. अक्षरशः तिला खूप वाईट वाटायचं, ती रडली होती.
रस्त्यावर स्टॉल ॲक्टिव्हिटी करताना. दुसऱ्या एका स्टॉल ॲक्टिव्हिटीला तो पाषाणचा सर्कल आहे तिथं थांबलो होतो. ती छत्री गवतात हे करून हवा आली की ती पडायची, लोक हसून जायचे. भरपूर IT कंपन्यांच्या बाहेर 1 पेजर असं वाटत थांबायचं, त्या घ्यायचे आणि थोडं 2 स्टेप पुढे गेले की चुरगाळा करून टाकून द्यायचे. खूप वाईट वाटायचं मला. तर काय निगरगट्टच झालो होतो मी, आणि त्याची स्टोरी पुढे येईलच. मी कधी निगरगट्ट झालो आणि कधी मी आयुष्य बदललो. पण त्याच्या अगोदर ती रडत होती प्रत्येक ॲक्टिव्हिटीला, पण तरीही काम केलं. आणि त्याच्यामुळं लोकांच्या डोक्यात काय आत्ता की राम हा चुकीचं काहीच करणार नाही आणि हा लोकांसाठी मदत म्हणूनच करतोय. ह्याचा 1 पैशाचा इन्कम कमवायचा ह्याचा स्वभाव नाही आहे, हे लोकांच्या डोक्यात गेलं आहे. म्हणून लोक जे क्लायंट आहेत ते क्लायंट माझं काम करतात, बाकी मी काहीच नाही करत. फक्त सगळ्यांना एक साधी गोष्ट सांगतो, रेफरन्स वाढवायचं. की आज काका समजा 5 वर्षापासून माझे क्लायंट आहेत, तर मी काकांना काय म्हणेन, काका तुम्ही जर मला 15 वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो असतो तर तुमच्या लाईफमध्ये फरक पडला असता का? काका उत्तर देतील हो, कारण तेव्हापासून इन्व्हेस्टमेंट चालू झाल्या होत्या असत्या. मग त्यांना मी म्हणतो की तुमचे बहीण भाऊ, नातेवाईक, मित्र हे 5 वर्षानंतर तुम्हाला असं नको म्हणायला की काका तुम्ही जर 5 वर्षापूर्वी आमची ओळख करून दिली असती तर आम्ही त्याच वेळेस सुरुवात केली असती. तर तुम्ही फक्त सांगायचं काम करा, ज्यांना करायचं आहे ते करतील, ज्यांना नाही करायचं ते नाही करतील. पण आपलं काम आहे लोकांना सांगत राहायचं आणि त्या रेफरन्समुळं धंदा वाढतो. आणि धंदा वाढण्याचं प्रिन्सिपल ह्याचा ॲक्च्युअल फोटो घेऊन ना प्रत्येकाने ऑफिसमध्ये लावून टाका. 2-3 स्लाईडचे ना फोटो चांगले डिझाईन करून AI ऑफिसमध्ये लावून टाका, कारण त्याच्याशिवाय आयुष्यात काहीच नाही. ट्रस्ट पाहिजे, टाईम पाहिजे, SIP पाहिजे, रेफरल्स पूर्ण पाहिजेत आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. खालच्या 2 गोष्टी आयुष्यात काही फरक नाही पडत. आणि जो ते करत गेला ना त्याचा AUM आजही आहे तिथंच आहे, किंवा मार्क टू मार्केट जेवढा वाढला तेवढाच आहे. आजही 15-15, 20-20 वर्ष, 10 वर्ष लोक धंदा करतायत, पण मार्क टू मार्केटपेक्षा कमीच आहे ग्रोथ. ती कशामुळे? चेसिंग द पास्ट रिटर्न. आयुष्यात कधीही करू नका. त्या फंड मॅनेजरलाही कळत नाही, आपल्यालाही कळत नाही. आपण तर ते किस झाडकी पत्ती तसं आहे. अक्कल नाही आहे आपल्याला, हे आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मार्केटची अक्कल आपल्याला नाही आहे. त्यामुळे रिटर्नवर माझं कधीही कुठल्याही क्लायंटशी डिस्कशन नाही होत. त्यामुळे रिटर्न आले नाही आले त्याने काही फरक नाही पडत. आणि दुसरं काय? टाईम द मार्केट. तुम्हाला वाटतं की आज आपल्याला वाटतं की राईट टाईम आहे, आज आपण 10 लाख टाकतो आणि उद्या किंवा 8 दिवसात मार्केट 10 लाखाचे 9,50,000 होतात, क्लायंट तुटतो. त्यापेक्षा टाईम, राईट टाईम, बॅड टाईम कधीच नसतो. हे प्रिन्सिपल लक्षात ठेवा. राईट टाईम आणि बॅड टाईम हा मार्केटला कधीही नसतो. 2008च्या 11 जानेवारी 2008ला ज्यांनी लमसम पैसे टाकले असतील त्याचे आजही भरपूर प्रॉफिट आहे. 42,000 सेन्सेक्स 26 काय ते मार्चमध्ये लॉकडाऊनच्या अगोदर, आजही तो प्रॉफिटमध्ये. त्यामुळे वाईट दिवस असा कधीही नसतो आणि चांगलाही दिवस कधी नसतो. त्यामुळे सगळे दिवस चांगले असतात. आणि ते म्हणतात ना, जब जागो तब सवेरा. आणि खरंच म्हणजे तुम्हाला नंबर दिसणार नाहीत, मार्केटिंग दिसणार नाही, फक्त आपण काय करायचं आहे ते करायचं आहे. तर हे प्रिन्सिपल मॅक्झिमम फॉलो व्हायला पाहिजे. सॉफिस्टिकेटेड व्हाईट कॉलर लोकांना तर हे सगळं बोलणं क्रूड वाटेल, पण मी म्हणतो की ते फुकटच्या सॉफिस्टिकेशन पेक्षा असं क्रूड वागून जर बिझनेस वाढत असेल आणि क्लायंटचा फायदा होत असेल तर त्याचा ट्राय करायला काही हरकत नाही. एकदम करू नका, कारण ह्याच्या एवढं काय आपल्यामध्ये. आता मागे तो सहज म्हणाला की मी निगरगट्ट कसा झालो, पण हे झालो गेलं नाही, ही बॉर्न क्वालिटी आहे, ते आपल्यामध्ये नाही आहे. पण त्या हिशोबाने तो जो बोलाय ते मात्र करेक्ट आहे, तर त्याला आपण थोडंफार फॉलो करायला काहीच हरकत नाही. आता न्यू MFDs ज्यांनी आत्ताच सुरू केलाय बिझनेस, लेट्स से आत्ताच सुरू केलाय, त्यांनी कुठले मिस्टेक्स अवॉइड केले पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळंच सांगतात, पण काय नाही केलं पाहिजे ह्याच्यावर तुम्ही सांगा. पहिलं तर डोक्यातून न्यू MFDने हे काढून टाकायला पाहिजे की माझ्या बापाने जेवढं केलं ना, म्हणजे भाषा अशीच येईल माझी, नॉर्मल आहे, पण त्या बापांनी काय त्यावेळेस केलं होतं ना, ते फक्त त्या वडिलांबरोबर बसा की पहिले 100 क्लायंट आणताना त्या वडिलांचा किती लोकांनी अपमान केला होता, किती लोकांनी नाही म्हटलं होतं, आणि तरीही त्या माणसाने कन्सिस्टन्सी ठेवून उन्हा पावसात भिजत रात्री अपरात्री जाऊन सकाळी लवकर जाऊन 10-10, 15-15 किलोमीटर 2 व्हीलरवर जाऊन बसनी जाऊन नवीन क्लायंट जसे ॲक्वायर केले होते ना, ते आई वडिलां म्हणजे वडिलांकडून शिका. त्याच्यातून
दुसरं जे प्रिन्सिपल आहे किंवा दुसरं की फास्ट ग्रोथ ही जगात नाही आहे, तर तसं नाही होणार. तिसरं, स्वतःहून क्लायंट आपल्याकडे येणार नाहीत. फक्त नवीन MFDला वडिलांनी ते ऑफिस बनवून दिलं, AC ऑफिस बनवून दिलं, मग मस्तपैकी रेलिंग चेअरवर बसायचं आहे आणि फक्त कम्प्युटरवर बसून धंदा वाढेल असं नाही. तुला एक तू नेक्स्ट जन बद्दल बोलतो, ज्यांचे ऑलरेडी करतात त्यांनी तिने नवीन नवीनच. याच्यात आले त्यांच्याबद्दल हां, नवीन तर खूप आहेत, म्हणजे कमी आहेत ज्याला काहीच हिस्ट्री नाही, मी त्याच्यावर पण येईन. पण ज्याला काहीच हिस्ट्री नाही असे नवीन MFD खूप कमी आहेत. पण मॅक्झिमम सेकंड जनरेशन आहे. तर त्यांनी म्हणजे वडिलांनी जो बिझनेस बिल्ड केला ना, तसा पॅरलल आपला बिझनेस बिल्ड करायची प्रॅक्टिस करा, की मी नवीन क्लायंट किती ॲक्वायर केलेत वडिलांचे सोडून. जर ते नवीन क्लायंट ॲक्वायरचा रेट चांगला असेल तर तुम्ही खरी ग्रोथ करताय. आई वडिलांनी बनवलेत त्याच्यावर ग्रोथ होणार नाही. नवीन जे MFD आलेत त्यांनी काय करायला पाहिजे, तर पुन्हा सेम कोल्ड कॉलिंग, डिजिटल मार्केटिंग, ते फक्त अवेअरनेस करण्यासाठी आहे. तिथून धंदा होईल असं नाही. आलं तरी तो माणूस फक्त फास्ट रिटर्न बघून येणार आहे, स्टिकी मनी राहणार नाही तो. त्यामुळं फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर अवेअरनेससाठी पाहिजे. आणि आपले जे रेफरन्स आणि त्या ह्यानी जे आहे किंवा कोल्ड कॉलिंग, त्या ह्यानी नवीन MFDनी पण हे करायला पाहिजे. आणि नवीन MFDला तर एवढा स्कोप आहे चांगला, पुढे ग्रोथ खूप आहे. पण 3 ते 5 वर्ष खूप हालापेष्टा सहन करावे लागतील. 3 ते 5 वर्ष. माझ्याकडे पॉडकास्ट बघून वगैरे लोक जे येतात ना नवीन MFD, काल पण एक जण आला होता, आमच्या मॉडर्नमधूनच MBA केलेलं होतं. आता तो म्हटला की मी इन्शुरन्स चालू केलं आहे आणि आत्ता ह्याची MPची पण परीक्षा पास झालो आहे, मी काय करायला पाहिजे. मी त्याला सजेशन दिलं की बाबा तू पहिलं 3-5 वर्ष कुठंतरी सिक्युरिटीजमध्ये किंवा कुठेतरी चांगल्या ब्रोकरकडे जॉब कर, म्हणजे तुला शिकायला मिळेल. कारण तू डायरेक्टली उतरला तर थोडा अवघड आहे, कारण काय बोलायचं, काय शिकायचं, कसं ट्रीट करायचं ते कळणार नाही. आता ह्याच्यामध्ये काय होतं की नवीन क्लायंट आणणं हा खूप मोठा चॅलेंजिंग पार्ट आहे. आता मी जसे आणले टॉपचे 100 ATMच्या बाहेर थांबून आणले, पेट्रोल पंपावर थांबून आणले, स्टॉल ॲक्टिव्हिटी करून आणले आणि येलो पेजेसचे डिरेक्टरीवरून फोन करून आणले. ते आत्ता नाही आहे शक्य. पण एक MFDचं एक्झाम्पल सांगतो. जो मॅक्स लाईफचा नॅशनल हेड होता, फक्त मुलीचं वय 17 झालं आणि मुलीबरोबर 3-5 वर्ष राहता यावं म्हणून तो माणूस वानवडीला आहे, पॉडकास्ट बघूनच आला. आणि तो म्हटलं की मला मुलीबरोबर राहायचं आहे म्हणून जॉब सोडला त्यांनी. 70-80 लाखाचं पॅकेज इन्शुरन्समध्येच होता. तो आला. त्या माणसानी 6 महिन्यात कोल्ड कॉलिंग करून 180 नवीन क्लायंट गोळा केलेत. नॅशनल हेड डोर टू डोर, ऑफिस टू ऑफिस फिरतोय कार्ड घेऊन, तिथं कार्ड देतोय आणि त्यांना सांगतोय लोकांना की मी तुमच्या स्टाफसाठी फ्रीमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगचा कोर्स घेतो किंवा फ्रीमध्ये सेशन घेतो. आणि जो माणूस 7-8 लाख रुपये महिना कमवतोय तो माणूस रस्त्यावर उतरून जर ते काम करताना लाज नाही ठेवत तर नवीन MFDनी लाज ठेवायलाच नाही पाहिजे. आणि प्रत्येकाला मी चॅलेंज देतो की तुम्ही फक्त मला 1000 लोकांना भेटलाय आणि अर्धा तासापेक्षा जास्त डिस्कशन झालंय, हा डेटा मेंटेन करा. नवीन MFDनी 1000 लोक, अर्धा तासापेक्षा जास्तचं डिस्कशन, 1000 लोकांना जर भेटला ना, तो माणूस फेल्युअर होऊच शकत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये पण ज्यांना धंदा वाढवायचा आहे, नवीन जुने असो, नवीन लोक किती आणतो आपण ते कॅच करा. जुन्या लोकांना शिकवलं त्यामुळे त्यांच्या मागे लागून उपयोग नाही. त्याला ज्यावेळेस काढायचे त्यावेळेस तो काढणारच आहे. आणि चांगल्या दिवशीच आपला मूड घालवतो तो, की ज्यावेळेस 2-5 लाख येतात त्यावेळेस एक जण येतो म्हणतो 25 लाख विड्रॉ करायचे, झालं बोंबलला आपला सगळं दिवस. त्यामुळे ह्या गोष्टी होणारच आहेत. तर नवीन क्लायंट लोकांना शिकवा आणि आपला स्वार्थ दिसायला नाही पाहिजे, ते पुढे येईलच. तुमच्याकडे अजूनही वॉक-इन्सचं नव्हतं, वॉक-इन ही कन्सेप्ट मी कधीच तुमच्याकडनं ऐकली नव्हती. तुम्ही स्वतः जाता अजूनही, तर ते आता आफ्टर 500 क्रॉस अजूनही तुम्ही स्वतः जाता का लोक येतात? त्यांचं आता तुम्ही ऑफिस पण आता झालंय PCMC मध्ये, त्याच्याबद्दल पण सांगा की ऑफिस जर्नी पण. माझं ऑफिस झालं पहिल्यांदा 50 कोटी झाल्यावर, ते पण दोघं भाऊ आले म्हणून, कुठंतरी बसायला जागा पाहिजे म्हणून. आजही ऑफिस भाड्याचंच आहे इथलं पुण्यातलं, तिथं आता मेहुणीची बायको बसते फक्त चालू असावं म्हणून. आणि PCMCचं ते ऑफिस आहे, दोघं आहेत. 2017पर्यंत माझ्याकडे ऑफिसही नव्हतं. बॅग घेऊन AMCच्या ऑफिसमध्ये, इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये आणि कुठेही. तर ऑफिस असावं असं जर कोणाला वाटत असेल ना तर तो चुकीचा समज आहे. ऑफिसपेक्षा आपली नियत, आपली बुद्धी
काही फरक नाही पडत. मला आजपर्यंत कुठल्याही क्लायंटनी विचारलं नाही, तुटला नाही की ऑफिस नाही मग कसं काय. तर 17मध्ये पहिल्यांदा ऑफिस भाड्याने घेतलं. माझ्याकडे ऑफिसला येणारे तू म्हटले तसं कोणीही नाही आहे. 100रातले 2 लोक येत असतील किंवा 5 लोक येत असतील. 99% कामं हे फोनवरच होतात. कारण आजही जर 500 कोटीमधले बघितले ना तर जवळपास 30% बिझनेस पुण्यातला आहे, पुणे पिंपरी चिंचवड. 70% बिझनेस हा आउट ऑफ पुणे पिंपरी चिंचवड आहे. आणि त्या 70% मधल्या 90% लोकांना मी बघितलं नाही, त्यांनी मला बघितलं नाही. त्यामुळं भेटायला पाहिजे असं तसं काही नाही. कारण मी कधी ट्रॅव्हलच करत नाही. पिंपरी चिंचवडच्या बाहेर मी कधी 2 दिवस नाही राहू शकत नाही. त्यामुळं आपला बिझनेस कसा आपण बिल्ड करतो त्याच्यावर आहे. आणि सेम ह्याच्यामध्ये हे पुढचं न विचारता हे एकदा कवर करून घ्या. थोडं वर खाली होईलच की फॉर्मॅट असा पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी प्लस मायनस होईल. आणि ह्याच्यात परत एक आपल्या सगळ्यांना डिस्क्लेमरची सवय आहे. ह्या गोष्टी लागू मला झाल्यात, तुम्हाला होतील असं नाही. हा पास्ट परफॉर्मन्स आहे 500 कोटीचा. फ्युचर वेगळं असेल. कारण माझं 5 कोटीपर्यंतचा बिझनेस स्टाईल होती रस्त्यावर थांबून, कंपनीच्या बाहेर थांबून ते करायचं. 10 वर्षानंतर स्टाईल वेगळी झाली आणि 2022 नंतर स्टाईल वेगळी झाली. कारण मी एक एक्सपेरिमेंट केलं होतं 2018मध्ये लॉकडाऊनच्या अगोदर की आपण कुणालाच भेटायचं नाही, कुठल्याही क्लायंटला भेटायचं नाही. फोन आला तरी सांगायचं की आपण पुढच्या आठवड्यात भेटू, पण मुद्दामून टाळायचं, भेटायचं नाही. न भेटता बिझनेसवर काय इम्पॅक्ट होतोय ते मला चेक करायचं होतं की माझा बिझनेस कमी होतोय, निम्मा होतोय का वाढतोय 2018मध्ये. आणि मी ठरवून 1 वर्ष खूप रेअरली क्लायंटला भेटलो फिजिकली. त्या वर्षी बिझनेस नंतर मार्क टू मार्केट पकडून डबल झाला होता. मग म्हणलं जर न भेटता डबल होतोय तर मग भेटायची गरज काय. मग त्यानंतर भेटणं बंदच झालं आणि टोटल बिझनेस ऑनलाईन झालाय. म्हणजे आजही जे हे 700 लोक आहेत ना, मगाशी च्या स्लाईडमध्ये 711 मधले मला वाटतं मी फिजिकली फक्त 50 लोकांना भेटलो असेल. 650 लोकांना भेटलो पण नाही. MFD म्हणून तुमची सगळ्यात मोठी मिस्टेक काय होती आणि त्यातनं तुम्ही काय शिकला? कुठला तरी वर्स्ट डे ऑफ युअर लाईफ किंवा असं काहीतरी वर्स्ट पिरियड डे? 2 आहेत. म्हणजे आता बिझनेसचा एक वेगळा आहे आणि लाईफ मधला वेगळा आहे. दोन्ही सांगा. ऐकायची तयारी आहे सगळी. कोणी बोर झालंय आतापर्यंत? तर एवढ्या आईच्या भाषेत सगळं समजून सांगतो पण बोर झालंय. सगळ्यांना समजतंय सगळं. गो अहेड. एक आणि वासंती तुला मी नंतर विचारेन ते तेच ऐकून माझ्या मुली वैतागतात, म्हणतात पप्पा तेच किती ऐकायचं. तर काय होतं, माझ्या लाईफमधला सगळ्यात वाईट दिवस किंवा मी जो घडलो ना तो पहिला सांगतो. की म्हणजे पॉडकास्ट तर खूप आहेत आणि त्याच्या अगोदर एक एक्सपेरिमेंट सांगतो सगळ्यांना. आत्ता फक्त करू नका नाहीतर दुर्लक्ष होईल. कुठल्याही AI आणि गुगलला तुम्ही रामकृष्ण गायकवाड टाईप करायचं आणि सर्च करायचं, काय माहिती येते. गुगललाही आणि कुठलेही AI, मग ChatGPT पासून, ग्रोकपासून, कुठलेही जेमिनीपासून कुठलेही, काय माहिती येते. आणि नंतर तुमचं स्वतःचं नाव टाका आणि काय माहिती येते. कारण इथून पुढचं जो क्लायंट बेस येणार आहे ना आपल्याला, हा सगळा टेक सेव्ही येणार आहे. तो फक्त कुणी रेफरन्स दिला ना, तो आपलं पार वडिलोपार्जित पासून आजपर्यंत सगळी माहिती तो काढणार आहे. आणि जर तुमची माहिती किंवा तुमचं व्यवस्थित डिटेल्स ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नसतीलच किंवा AI तुम्हाला रिकग्नाइजच जर करत नसेल तर तो क्लायंट ट्रस्ट नाही ठेवणार. तो तुमचे लिंक्डइन, फेसबुक तर कोणी वापरत नाही आता, पण हे सगळे वापरणार आहे. तर ते एक करून घ्या आणि ते एक्सपेरिमेंट. आता वाईट दिवस सांगायचं म्हटलं ना तर मी कसा घडलो, 2004मध्ये आमचं भांडणं झाले होते घरातच, म्हणजे भावकीतच, झोपडपट्टीतच. आणि त्या दिवशी आमचं तर अफेअर चालूच होतं. मोठ्या भावाचं लग्न झालं होतं, लहान भावाचं लग्न झालं होतं. आणि मी जस्ट म्युच्युअल फंड चालू केलं होतं. 1च महिना झाला होता म्युच्युअल फंड चालू केला होता. कारण 26 जूनला भांडण झालं होतं. चुलत भावांशीच भांडणं झाले. आणि रात्री भांडणामध्ये माझ्या डोक्यावर रॉड लागला. 18 टाके होते. हात फ्रॅक्चर. वडिलांना 30 टाके होते. एक उभा रॉड लागला होता, आडवा. आता वडील नाहीत, म्हणजे गेल्या वर्षी गेले. पण 18 टाके. आणि मी YCMला होतो ॲडमिट. आणि YCMचं बिल आलं होतं जवळपास 1400 रुपये.
आणि 1400 रुपये भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. आणि मी इन्शुरन्स कधीपासून चालू केला होता? 12 डिसेंबर 2002 इन्शुरन्स. आणि म्युच्युअल फंड 1 महिना अगोदर चालू केलं होतं. आणि 26 जूनला 1400 रुपये माझ्याकडं बिल भरायला पैसे नव्हते. त्या दिवशी वासंतीने तिचा स्पिरिटचा इन्स्टॉलमेंट 826 रुपये तो बाउन्स केला आणि ते पैसे मला बिल भरायला दिले होते. आणि माझा अजून एक मित्र आहे मंत्रालयात, आता तो सेक्रेटरी आहे, त्याने उरलेले पैसे भरले होते. त्या दिवशी मोठा भाऊ येरवडा जेलमध्ये होता, कारण ते समोर त्यांनी पोलिसांना मॅनेज केलं होतं. तो एकटाच होता आणि त्यांनी मला ते हॉस्पिटलला घेऊन गेला होता. ज्या दिवशी बिल आलं होतं ना त्या दिवशी पैसे नव्हते आणि त्या दिवशी भाऊ जेलमध्ये होता. त्या दिवशी रात्री अक्षरशः मी रात्रभर रडलो होतो. आणि त्या दिवशी माझ्याकडे 3 चॉईस होत्या. एक तर समोरच्यांचा मर्डर करायचा, बदला घ्यायचा. चुलत भाऊच होते, आत्ते भाऊ आणि चुलत भाऊ. समोरच्यांना मारायचं, मन शांत करायचं, बदला घ्यायचा. दुसरा होता की ते जर करू शकत नसेल तर कुत्र्यासारखं जगायची गरजच नाही, खिडकीत जायचं त्या YCMच्या आणि खाली उडी मारायची. आणि तिसरा ऑप्शन होता की ह्या भानगडीतून बाहेर पडायचं आणि स्वतःला एवढं मोठं बनवायचं की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पैसे नाहीत असा दिवस परत कधीच आयुष्यात आणायचा नाही किंवा येऊ द्यायचा नाही. लमडॉग मिलियनरी पिक्चर जरा काही वर्ष आधी आला, थोडा नंतर आला असतं तर आपलं पण कॅरेक्टर असतं त्याच्यामध्ये. आणि वासंती ते तुमच्या काय कोर्टिंग डेज मध्ये जर ChatGPT आणि हे असतं तर बरं झालं असतं ना, असं मला वाटतं. तुला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली असती लगेच. एनिवे आता काही उपयोग नाही त्याचा. तर त्या दिवसानंतर मी अक्षरशः ना म्हणजे घर बदललं, झोपडपट्टी सोडली आणि दुसरीकडे मामाच्या घरी भाड्याने राहायला गेलो. म्हणजे ते घर सोडताना झोपडपट्टी असून जिथं मी अक्षरशः अख्खं आयुष्य घालवलं होतं ना, त्या टेम्पोतून घरातलं सामान भरताना अक्षरशः रडत होतो. कारण जिथं मी माझं अख्खं आयुष्य घालवलं ते मला सोडायचं आहे. पण त्याच्यानंतर 2 वर्षात एवढं काम केलं होतं की जिथं आमचा 1 गुंठ्याचा प्लॉट होता मोरे वस्तीला, ते घर कॅशमध्ये बांधलं होतं. 6 ते 7 लाख रुपये कमवले होते 2 वर्षात आणि कॅशमध्ये घर बांधलं होतं. आणि त्यावेळेस मी रात्री 1-1 वाजताही कॉल केलेत. जेवण बंद केलं होतं. त्या दिवसानंतर मी कितीही म्हणजे आता हे व्हायरल झाल्यावर अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आहेत, सख्खे नातेवाईक मेले ना, सख्खे, त्यांच्या माहितीला पण नव्हतो गेलो. मित्रांच्या तर खूप लांब राहिलं, कारण सगळं सोडलं होतं मी. लग्न, वाढदिवस, प्रेतयात्रा सगळं बंद केलं होतं 10 वर्ष. कोणाच्याच गेलो नव्हतो. कारण मी नसतो गेलो तर त्यांनी जाळायचं थांबणार नव्हते, मी नसतो गेलो तर लग्न कोणाचं अडणार नव्हतं. पण माझं आयुष्य बरबाद झालं होतं. कारण मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो ना, माझ्याजवळ खूप रेअर मित्र होते, नातेवाईक पण नव्हते. त्या दिवशी मी अपेक्षा सोडणं हे जगातलं सोडलं होतं की जगात कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही. त्यामुळे आजपर्यंतही माझ्या कुणाकडूनही अपेक्षा नाहीत, कुठल्याही एकाही क्लायंटकडून नाहीत, एकाही नातेवाईकाकडून नाहीत. माझी हिंमत आहे तर मी माझं घडेन आणि इथून पुढं मरेपर्यंत कधी कोणाकडून अपेक्षा मी ठेवणार नाही. कारण सगळ्यात आयुष्यातला वाईट काय असतं ना, अपेक्षा ज्याच्याकडून ठेवतो ना आपण, त्याला माहीत नसतं आपण अपेक्षा ठेवल्यात. अपेक्षा आपण ठेवतो, ते झक मारत आपल्या अपेक्षा भंग होतो, त्रास आपल्याला होतो. त्या समोरच्याला काय देणं घेणं नसतं. त्यामुळे कधीही अपेक्षा कोणाकडून नका ठेवू. स्वतःच्या हिमतीवर उपाशी राहायचं, उपाशी राहा, काम करायचं काम करा, पण अपेक्षा भंगाचं दुःख आयुष्यात नका सहन करू. मी एकदाच केलं आणि त्यानंतर कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवायचा प्रश्नच आला नाही. आणि राम राहत असलेली झोपडी त्याने मला दाखवलेली आहे. म्हणजे मी तेव्हा म्हणजे जनरली काय मला तसं रोडगोडी कधी येत नाही फार, पण 5 मिनिटं मी बोललो नाही. कारण की ते जे चिंचवड स्टेशनचा पेट्रोल पंप आहे ना, लोकमान्य हॉस्पिटलकडे येणारा रेल्वेचा ब्रिज, त्याच्या बाजूची जे माल धक्का रेल्वेचं जे गोडाऊन आहे, ती झोपडपट्टी म्हणजे आमचं आनंदनगर, जिथं मी अख्खं आयुष्याचे 25 वर्षे घातले, जन्मापासून MA इकॉनॉमिक्स किंवा पुढं म्युच्युअल फंडची एजन्सी येईपर्यंत. तुम्ही असे किती फॅमिलीज ना पॉवर्टीला लेट्स अबाव पॉवर ह्याच्यात आणलंय की त्यांना महत्व शिकवलंय फायनान्शियल. येस. दुसरा प्रसंग म्हणजे अपमान तर खूप होतात. एकदा ते क्रेडिट कार्डच्या वेळेस मी वासंती एका चांगल्या IT कंपनीमध्ये गेलो होतो. तिथल्या HR हेडनी मला फक्त इंग्लिश नव्हतं येत म्हणून अपमान करून मला बाहेर काढलं होतं. तोही दिवस आम्हा दोघांना माहीत आहे की इंग्लिश बोलता येत नाही आम्हा दोघांना, म्हणून त्यांनी मॅनेजरला सांगितलं होतं ना आम्हाला बाहेर काढलं होतं. आज ते HR हेड रिटायर्ड असेल किंवा नसेल माहीत नाही, पण आज जर गेलो तर आज
काय ते समोरासमोर बसून बोलू शकतो ना आपण. तर अपमान हे होणार आहेत, खूप होणार आहेत. आता फक्त अपमानांचं प्रमाण कमी झालं, पूर्वी अपमान खूप व्हायचे. म्हणजे 2002च्या 2005च्या अगोदरचे जेवढे डिस्ट्रीब्युटर आहेत ना, त्यांना अपमानांचं महत्त्व कळेल की नातेवाईक मित्रांनी काय अपमान केले होते, काय बोलले होते आपल्याला. आणि आज आपण जर त्यांच्या समोर गेलो तर आज आय टू आय बात करू शकतो. पण त्यासाठी आपण रक्त आठवलंय, सगळं हे केलंय. आणि जे चुका म्हटले ते ना, तर हा इगो 2-3 एक्झाम्पल सांगतो मी का ग्रो झालो आणि अजून का असा ग्रो झालो असतो. पुण्यातली मोठी फायनान्स ऑटोमोबाईल कंपनी, पुण्यातली सगळ्यात मोठी, तिच्या MDचा सासरा माझा क्लायंट होता. आणि ते माझ्याकडे 2006-07 पासून 2009 क्लायंट होते. तुमच्या जवळपासचे आहेत, नाव तुम्हाला नंतर कळेल किंवा सांगेन. तर आपल्याच एका डिस्ट्रीब्युटरने त्यांना ज्यावेळी डायरेक्ट प्लॅन आले आणि अपफ्रंट 2% बंद झालं आणि ट्रेलवर आलं, त्यावेळेस 0.5% पासबॅक द्यायची ऑफर दिली. आणि मी त्यांच्या बंगल्यात गेलो आणि मग मस्तपैकी ते इंग्लिश स्टाईल किटली हे ते, आणि ते म्हणले की राम बेटा मुझे तो तेरे साथ बिजनेस करने का है और रहना है, लेकिन मुझे ऐसा ऑफर आया है. त्या माणसाचंही नाव सांगितलं ना पुण्यातले सगळे ओळखतील, पण नाव नाही सांगत. मी म्हटलं अंकल अच्छा हो आपने बताया. आणि त्यावेळेस मी बिल काढून घेतलं होतं. म्हणजे त्यांचे जे काही AUM होते त्याच्यावर मी 0.5% चार्ज करणार. ते चहा पिताना बॅग माझी कायम इथंच असते क्लायंटच्या घरी गेल्यावर. आणि क्लायंटच्या घरी गेल्यावर मी पाणी एका याच्यात कधीच संपवत नाही. 1 घोट पितो, परत ठेवतो, परत 2 घोट पितो, परत ठेवतो. बिल काढलं आणि त्यांना म्हटलं, आणि त्यावेळेस AUM माझा होता 3 कोटी. त्यांना म्हटलं अंकल ये मैंने आपके लिए बिल लेके आया था, तो पास बैक का तो सवाल ही नहीं है. अभी आप डिसाइड करो मेरे साथ रहना है या उसके साथ जाना है. हे 3 कोटीवर असताना असे किती जण सोडू शकतील. दुसरं 18 कोटीवाला एक क्लायंट होता मी 100 कोटी असताना. तो म्हटलं होतं की राम मी तुला सोडू शकत नाही का. किती जणांचे हार्टबीट वाढतील. 100 कोटीमध्ये 18 कोटीचा क्लायंट तोडायचा आहे. त्या दिवशी मी त्यांना फक्त परत सिप पिलं आणि त्यांना म्हटलं की सर मी तुम्हाला सोडू शकत नाही का. कारण म्हटलं मी बिझनेस तुम्ही भेटावं म्हणून मी बिझनेस नाही चालू केलेला. तुम्ही भेटला ते नशीब, पण तुम्ही भेटावं म्हणून मी हा धंदा नाही चालू केलेला. तेव्हा मी सोडू शकतो. तुम्ही ज्या दिवशी बोलाल त्या दिवशी शेवटचा ARN चेंज होईपर्यंत किंवा पैसे विड्रॉल होईपर्यंत पूर्ण सर्व्हिस मी देईन. तुम्ही डिसाईड करायचं आहे की तुम्ही माझ्याबरोबर राहायचं आहे की नाही, माझा प्रश्न नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो प्रिन्सिपल, आयुष्यात क्लायंट असा पाहिजे ह्या लेवलला, आणि आपण कधीही असं पाहिजे. ती जर सिच्युएशन उलटी झाली ना तर तुम्ही फक्त एजंट किंवा ट्रान्झॅक्शन करणारा रन बॉय होता. मग तुम्ही स्वतःला कितीही मोठा राजा समजत असला तरी पोझिशन ही अशीच पाहिजे. क्लायंट आणि आपण इगोइस्टिक वाटेल, पण मी त्याच्यातूनच घडलो आहे. कारण ते क्लायंट तोडले. नंतर अजून एक मोठी कंपनी आहे आपल्याच पुण्यातली, जे वॅक्सिनेशनमध्ये सगळ्यात मोठे आहेत. त्यांची पुतणी कोल्ड कॉलिंगवर बिझनेस आणला होता, 5 लाखाचा चेक आणला होता. आणि माझी तर ते केस चालू होती त्यावेळेस, खूप पैशाची गरज होती. पण माझा इगो जसं काका म्हणले जन्मजातच आहे. फोनवर डिस्कस झालं की मला ज्या हॉस्पिटलला मेडिकल करायचं होतं मी बोला तर बोला. ते म्हणले नाही आम्हाला रुबीमध्ये करायचं आहे. दोन्ही ICICIच्या याच्यावर पॅनलवर होते, पण मी बोललोय ना तर माझं ऐकायचं. ते म्हणले नाही होल्ड चेक कर. म्हणलं मैं चेक होल्ड नहीं करता, मैं अभी आपके पास लाके देता हूँ, जब भी आपको जरूरत है ना तब मुझे फोन करो. आणि मला 100% माहीत होतं की मला गरज म्हणजे त्यांना गरज पडणारच नाही. कारण ज्या दिवशी तो चेक घेतला होता त्या दिवशी तिचा CFO मला हे म्हटलं होता की तू कसं काय पोचला इथं. आणि तो कोल्ड कॉलिंगवरचा कॉल होता. नसते हे क्लायंट सोडले तर आज मे बी कुठंतरी असतो किंवा मे बी मी कुठंच नसतो. कारण कायम खाली झुकून काम करायची सवय लागली असती. आता त्यांना चेक द्यायला जाताना माझ्या खिशात 50 रुपये होते. माझी गाडी त्या ह्याला इम्प्रेस गार्डनच्या तिथं पंक्चर झाली 2 व्हीलर. म्हणून मी त्या बाजूच्या पोलीस म्हणजे मिलिटरीवाल्याला सांगितलं की बाबा माझ्याकडे पंक्चर काढायला पैसे नाहीत आणि मला ते भैरोबा नालापर्यंत ढकलत न्यावी लागेल, त्यापेक्षा मी गाडी इथं लावतो,
तिथून मी ॲटोनी गेलो आणि त्यांना चेक परत दिला. तिथून PMT पकडून शिवाजीनगरला आणि शिवाजीनगरवरून विदाऊट तिकीट घरी. म्हणजे ज्यावेळेस गरज होती खूप त्यावेळेसही मी क्लायंट तोडलेत आणि मोठे मोठे क्लायंट तोडलेत, छोटे नाही. त्यामुळं सोडायची मेंटॅलिटी तयार ठेवा. मे बी ते चूक असेल माझं किंवा बरोबर असेल मला नाही माहीत, पण मी आज सुखी आहे कारण मी इनिशियल डेजला नाही म्हणायला शिकलो किंवा क्लायंट तोडायला शिकलो, त्यामुळे मी ग्रो होऊ शकलो. आणि त्याचंच एक एक्झाम्पल निलेश मे बी तो सांगेल, त्याचं एक एक्झाम्पल. नमस्कार. माझ्या टॉप 3 क्लायंट पैकी एक क्लायंट, आता राम चांगला मित्र असल्यामुळे सगळे त्याला अपडेट असायचे. एका दिवशी त्या क्लायंटने म्हटलं तुझ्यामुळे माझी होंडा सिटी गेली. मी म्हटलं होतं त्यावेळी जर आपण पैसे काढले असते तर मार्केट डाऊन व्हायच्या आत आपण काढले असते तर माझी होंडा सिटी आली असते. मी त्यावेळेस डिप्रेसमध्ये होतो. यार 4 कोटीचा पोर्टफोलिओ, 50 लाखाचं नुकसान, एक बरोबर आहे, क्लायंटचं काही चुकीचं नाही आहे. त्यावेळेस राम मला म्हणाला क्लायंटला सांग सर इथून पुढे तुमची होंडा सिटी कधी जाणार नाही, तुम्ही त्या दिवशी म्हणाल त्या दिवशी मी रिडम्पशन करून देईल, फक्त पार्शल नाही करणार, पूर्ण करून देईल. ज्या दिवशी तू ती धमक ठेवशील की सर तुम्हाला जर माझ्यापेक्षा चांगलं कळतं की पैसे कधी आणि किती काढायचे, तर तुम्ही म्हणाल त्या दिवशी काढेल पण पूर्ण पैसे काढून देईल, इथून पुढे मी पार्शली काम नाही करणार. लिटरली ते वाक्य बोलण्याचं धाडस होतं. पण रामसारखा मित्र असला की ते धाडस येऊन जातं आणि ते धाडस आलं. आणि एक दिवस खरोखर तो आला, कारण होंडा सिटी डोक्यात होती, पोर्टफोलिओ वाढला, निलेश काढायचे आहेत. म्हटलं सर आज तो दिवस आलाय की पूर्ण 5 कोटी काढून द्यायची तयारी आहे. आपण चांगली जर्नी सोबत केली, अशीच जर्नी आपण कंटिन्यू करू. पण आता तुमची होंडा सिटी आपल्या रिलेशन मध्ये नाही येणार. ते 5 कोटी आज वाढून त्या क्लायंटचे 9.5 कोटी झाले. तर क्लायंटच्या उपकारावर आपण जगायचे हे क्लायंटच्या डोक्यातलं काढून टाका प्लीज. एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो हे आपण नंतर घरी जाऊन विचार करू. आणि दुसरं आता क्लायंटच्या घरी गेला तर सीप बाय सीप पाणी पित चला, तरी पण बराच फरक पडतो असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, निम्म्या क्लायंटनी याला बघितलेलं नाही, ते पण एखाद्या बिझनेस वाढण्याचं कारण असू शकेल. खूप लोकांचा इनफॅक्ट MFDचा हा पुश असतो जेव्हा ऑनबोर्ड करतात नवीन क्लायंट, इक्विटीला पुश करतात, इक्विटी अलोकेशन. पण मी तुमच्याकडनं शिकलेले की तुम्ही पहिल्यांदा ऑनबोर्ड केला कधी इक्विटी अलोकेशन देत नाही क्लायंटला. तुम्ही कसं अलोकेशन देता हे आम्हाला ऐकायला ऍक्च्युली प्रॅक्टिकल वेज मध्ये आवडेल. आपण काय होतं ना, एक MFD म्हणून आपण किती स्मार्ट आहे हे दाखवायला जातो क्लायंटला, की माझ्याकडे इन्व्हेस्ट केले की 15, 20, 25% मिळतीलच. ते 100% चुकीचं आहे. 3 गोष्टी मॅनेज व्हायला पाहिजेत. SLR, सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न. क्लायंटला 25-30% रिटर्न नकोच असतात, ते फक्त ॲडवायझर सांगतो आणि ॲडवायझर त्याच्या मनात ते घालतो नंबर म्हणून. नाहीतर क्लायंटला काय पाहिजे असतं, रिअल इस्टेटमध्ये जे पैसे इन्व्हेस्ट केलेत, FD मध्ये जे केलेत त्याच्यापेक्षा अर्धा 1%, 2% जास्त, हीच अपेक्षा असते. पण आपण आपला स्मार्टनेस दाखवायला जातो आणि काय सांगतो 15-20% रिटर्न मिळतील, 3 वर्षात डबल होतील, 5 वर्षात डबल होतील. गेल्या वर्षीसारखे 2 वर्ष आले ना, जेवढे ऑनबोर्ड केलेत ते सगळे क्लायंट जातील. त्यामुळे कधीही क्लायंटला एक सेफर फंड मॅक्झिमम द्यायला पाहिजेत. आता माझ्या टोटल 500 कोटीमध्ये स्मॉल कॅप कोणी गेस करेल ॲक्च्युअल अमाऊंटमध्ये 500 कोटीमध्ये स्मॉल कॅप किती असेल? 4 ते 4.5 कोटी प्युअर स्मॉल कॅप. 130 कोटी बॅलन्स ॲडव्हान्टेज आणि मल्टी ॲसेटमध्ये आहेत. डेट नाहीच आहे, डेट 5-6 कोटीचं आहे फक्त, ते पण लिक्विडिटी म्हणून ते ठेवलेलं असतं की कधी कुणाला गरज पडली 3 दिवसाची सुट्टी आली तर 1 दिवसात पैसे जावेत म्हणून. मॅक्झिमम पैसे मल्टी कॅप, फ्लेक्झी कॅप याच्यामध्ये, कारण त्यात सगळंच येतं. थीमॅटिकमध्ये खूप कमी आहेत. पण लोकांना हाय रिटर्नपेक्षा हार्टबीट कमी करणारे प्रोडक्ट जर दिले ना तर रिडम्शन येत नाही, प्रेशर येत नाही आणि लोकांचे हार्टबीट वाढत नाहीत. कारण काय होतं की ज्यावेळेस सगळे फंड मॅनेजर पण सांगतात की मार्केटमध्ये रिटर्न येतात ना त्यावेळेस सगळे खुश असतात. आता तुम्ही एक स्मॉल कॅप दिला आणि एक समजा बॅलन्स ॲडव्हान्टेज दिला, मार्केटमध्ये रॅली आली की तो क्लायंट काय म्हणतो, हे बॅलन्स ॲडव्हान्टेजमध्ये कशाला पैसे टाकले, स्मॉल कॅपमध्ये टाकले असते तर माझे एवढे पैसे वाढले असते. पण मार्केट पडल्यावर काय म्हणतो की तो फंड कशाला दिला. त्याच्यामुळं सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न, मॉडरेट रिटर्न, मॉडरेट लिक्विडिटी, मॉडरेट सेफ्टी, मध्यम मार्ग. माझं एक पुस्तक लिहिलेलं आहे मी, मध्यम मार्ग म्हणजे मिडल वे टुवर्ड्स वेल्थ. तर मध्यम मार्गी जगायचं.
म्हणजे मधल्या ह्यानी जायचं कुठं हे घाई गडबड करायची नाही, क्लायंटला हाय रिटर्न पण दाखवायचे नाहीत. आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये ज्यावेळेस हाय रिटर्नवाले फंड असतात ना 18-17% तेच पहिले उडवतो मी, त्यामुळे कॉम्पिटिशनच संपते. कारण क्लायंट पोर्टफोलिओमध्ये काय बघतो की अरे हा फंड 17-18% देतोय, मग हे 8-10% फंड पण आपण काढू आणि त्याच्यात इन्व्हेस्ट करू. माझा फंड सिलेक्शनचा क्रायटेरिया ॲज इट इज तसं काही नाही. रिसर्च मी जास्त नाही करत, खूप कमी करतो. फक्त की ती कंपनी कोण आहे, फंड मॅनेजमेंट टीम किती आहे आणि प्रोसेसेस आहे का, तो वन मॅन शो आहे. प्रोसेसेस असतील तर प्रॉब्लेम नाही आहेत, कारण तो माणूस बदलला तर काही फरक नाही पडत. पण ते पाहिजे आणि जनरली कंटिन्युटी पाहिजे. म्हणजे एकदम टॉप रँकिंगमध्ये पण नको आहे आणि बॉटमला पण नको आहे. सेकंड थर्ड लेअरमधले जरी फंड दिले ना, टियर 2 काय ते काही म्हणतात ना, सेकंड क्वार्टर तसलं काय ते म्हटलं तरी चालतं. कारण ॲक्च्युअल हा चुकीचा किंवा निगेटिव्ह आहे. मी पर्सनली रिसर्च नाही करत, कारण माझा त्याच्यावर विश्वासच नाही. पहिली गोष्ट रिसर्चवर का विश्वास नाही, तर रिसर्च हा आपण करतो आजच्या पोर्टफोलिओ बेसवर, बरोबर. आजचा जो काही पोर्टफोलिओ आहे त्याचे जे काही नंबर आहेत, अल्फा बीटा गॅमा, ते स्टँडर्ड डिव्हिएशन जे काय आहे ते, इन्फॉर्मेशन रेशो, ट्रेनर रेशो, भरपूर 15 रेशो आहेत. सगळं माहिती आहे. आता ते एक चांगलं आहे. हां, आता हे सगळं आहे हे आजच्या पोर्टफोलिओवर आहे. आपण पैसे लोकांचे इन्व्हेस्ट कशासाठी केलेत, चाइल्ड एज्युकेशन, रिटायरमेंट, 10-15 वर्षानंतर घर घ्यायचं आहे, 5-10 वर्षानंतर मुलांचं लग्न करायचं आहे, 6 महिन्यानंतर पोर्टफोलिओ चेंज झाला, हे रेशो चेंज झाले, आपण ते पैसे चेंज करणार आहे का? नवीन पैसे आपण दुसरीकडे टाकू, पण जे टाकलेत ते काय करणार आहे? फिर हम जो लोगों को दिखाते हैं कि 10 साल पहले जिसने ये फंड लिया है, 20 साल पहले जिसने ये फंड लिया है, उसके आज रिटर्न इतने आए हैं. वही फिर वो टाइमिंग और जो पहले तो बोला ना मैंने, टाइमिंग और ये वो वही है. अभी 1 साल में ऐसा कोई भी फंड हाउस नहीं है, कोई भी स्कीम नहीं है जिसका हर साल ऊपर ही जा रहा है. हर एक अच्छे से अच्छे फंड में ऐसे 1-2 साल आएंगे जो मार्केट को टोटल अंडर परफॉर्म करेगा, टोटल. लेकिन आगे के 1-2 साल ऐसे आएंगे कि पूरा कवर कर देगा. और तभी आपने अगर चेंज किया और उसके बाद वो फंड चला तो वैसे क्लाइंट छोड़ दो, वैसे क्लाइंट छोड़ दो. जो 700 लोग आए हैं ना, नहीं, हाँ, फिर वही मैंने क्या बोला, ये सबके लिए अप्लाई नहीं होगा, मेरे लिए अप्लाई हुआ है. मेरे 99% क्लाइंट आज भी एआई यूज करते हैं. जब डायरेक्ट प्लान आया था तब मैंने खुद सामने से मेल भेजा था कि यहाँ से आगे रेगुलर प्लान बंद है, मतलब डायरेक्ट प्लान आया है, उसमें आप जाओगे तो इतना आपका फीस बचेगा. ऑफरन जब गया था तब भी मैंने मेल भेजा था कि यहाँ से आगे मैं आपको फीस चार्ज करूँगा, लेकिन वो नौबत नहीं आई क्योंकि ट्रेल बढ़ गया. तो इसमें क्या है ना, अपने डर को हटाना आना चाहिए. ये जो 711 क्लाइंट नए आए हैं ना 22 से 25 तक, वो सारे डायरेक्ट वाले हैं, सारे ग्रो जीरोदा वाले हैं. 300 क्लाइंट उसमें से जिनको पता है. आज मेरा मैक्सिमम क्लाइंट बेस हा ऑलमोस्ट आईटी रिलेटेड आणि टॉप मैनेजमेंट मधला है. सबको यही पता है, सबको यही पता है. किसी का फ़ोन भी आता है ना तो मैं बोलता हूँ, एक का फ़ोन आया था, रियल एग्जांपल, टीसीएस में था. वो बोला कि मैंने अपने दोस्त को ये पोर्टफोलियो दिखाया तो सबने बोला कि अरे 10 स्कीम है. वो एक सवाल आता है कि 4-5 स्कीम में ही पैसा चाहिए. लेकिन वो 4-5 स्कीम बताने वाला आज तक पूरी इंडस्ट्री में कोई भी ब्रह्मदेव नहीं है. आज नए लोग ही बोलते हैं, लेकिन जिनका प्रैक्टिस 20-25 साल का है ना, किसी के भी पोर्टफोलियो में बिलो 10 स्कीम नहीं है, क्योंकि हमने कभी निकाले ही नहीं. आज भी हमारे बहुत सारे स्कीम ऐसे है जिस पर ट्रेल 10 पैसा आ रहा है या 20 पैसा आ रहा है, पता नहीं है, क्योंकि क्लाइंट का पैसा बना है, चर्न करने की जरूरत नहीं है, रहने दो. तो ये हमें छोड़ना आना चाहिए, और मैंने वो छोड़ा, इसलिए मैं 500 तक पहुंचा. अगर वो मैं खेलते बैठता तो आज मैं 200-250 होता. लेकिन जैसे काका बोले कि सबके लिए नहीं है. अगर मेरे जैसे एरोगेंसी लेके अगर आप क्लाइंट के सामने जाओगे तो धंधा चौपट. ये भी ध्यान में रखो, वो धीरे धीरे बिल्ड करना आना पाहिजे. मतलब जो बोलते हैं ना, नंगे से खुदा भी डरता है. मैं वैसे नंगा आदमी हूँ, लेकिन फकीर हूँ कि मुझे वो AUM से पैसे की ज़रूरत नहीं है. आज भी ये पैंट 14 साल पुरानी पैंट है.
आज भी मैं 2 व्हीलर पर ही घूमता हूँ। ज़रूरतें मेरे बहुत कम है, 100%, और ओपन चैलेंज है मेरे सभी क्लाइंट को कि आज भी मेरे 100% क्लाइंट भी चले गए ना, 100%, तो भी मैं दोबारा खड़ा करूँगा, लेकिन हार नहीं मानूंगा। राम तुझे धन्यवाद, कारण तो ॲरोगन्स शब्द खरा मी वापरणार होतो मगाशी, पण तो जरा भारी झाला असता. कायमच वापरायला त्याला. नाही पण त्यांनी तो स्वतःच वापरला, त्याबद्दल धन्यवाद. माझ्याकडे शिकलाय. नाही ते आपण नंतर बोलूया सविस्तर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यावर म्हणजे बऱ्यापैकी काय काय चालतं, पण आपला सगळा व्यवसाय जो आहे तो ओरिजिनल स्टुपिडिटीवर आहे, हे लक्षात घ्या. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तेवढा घाबरण्याची काही गरज नाही. आज आता आपल्या बिझनेस मधलं म्हणजे थोडक्यात उघडं नागडं सत्य जे काय आहे ते यांच्या तोंडून आपण ऐकतोच आहोत. आणि फक्त एक ॲड करतो की ज्यावेळेस हे आपण AI वगैरे म्हणतो ना, तर ती भीती नाही आहे एक्चुअल. हर एक MFD ने ये दिमाग से हटाना चाहिए कि मैं पोर्टफोलियो मैनेजर हूँ. अपने हाथ में कुछ नहीं है कि कौन सी स्कीम कितना रिटर्न देगी, कुछ नहीं है. वो एक्सेप्ट करना चाहिए. हम खुद को भगवान समजते हैं चढते मार्केट में, पण ते डोक्यातून काढायला पाहिजे की आपल्या हातात काही नाही आहे कुठल्या पुढच्या वर्षी कोण किती रिटर्न देणार आहे. आपल्या हातात फक्त एक आहे, त्या क्लायंटशी इमोशनल कनेक्ट कसा बिल्ड करणार आहे, त्याच्या स्वप्नांवर मी कसं बोलणार आहे, आणि तो ज्यावेळेस पॅनिकमध्ये होईल त्यावेळेस मी त्याला हँड होल्डिंग कसं करणार आहे. रिटर्नचा प्रश्न येतच नाही, आणि रिटर्नचा माझ्याकडे कधी डिस्कशन होतच नाही. रिव्यू सिस्टम नहीं है मेरे खुद के पोर्टफोलियो में. अगर मैंने तुझे 15-20 साल के लिए पैसा दिया है तो हर बार चेक करने की क्यों ज़रूरत है? क्योंकि बच्चा जब बीमार पड़ता है या बच्चा हळूहळू बाळ मोठं होतं, जर आपण फुटपट्टी घेऊन जर त्याचे दर महिन्याला दरवर्षी चेक करत बसलो, हाईट किती वाढली आणि बॉडी किती वाढली, तर त्या टेन्शननीच बाळ मरेल. मग पोर्टफोलिओ पण आपलं बाळच आहे. काय गरज आहे त्याची हाईट वेट रेग्युलर मोजायची? नेचर लॉ ऑफ नेचर काय आहे? निसर्ग तत्व ते करणार आहे. झाड वाढणारच आहे, पण एखादा मूर्ख माणूस असेल की ज्याला ह्या सीझनमधल्या कोई गॅलरीमध्ये पेरून पुढच्या सीझनमध्ये आंबे खायचेत, कधीही होणार नाही. 15-18 वर्ष 10 वर्ष थांबावंच लागेल. कुठलाही आई वडील मुलगा झाला म्हणून लगेच दुसऱ्यावर दिवशी रिटायरमेंट नाहीत घेत की तो कमवून आणून खायला घालेल. 25 वर्ष सांभाळतात, मग पोर्टफोलिओ का नको सांभाळायला? आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये क्लायंटशी बोललं ना, कनेक्ट बनतो. पोर्टफोलिओचं डिस्कशन होतच नाही. माझे क्लायंट मला सांगतात, तर ज्यावेळेस क्लायंट क्लायंट ज्यावेळेस रेफरन्स देतात ना, ते म्हणतात की राम हा वेगळं काय करणार नाही, त्याकडे प्रोफेशनल प्रेझेंटेशन नसेल, तो एकदम सुटाबुटात आला किंवा चांगले कपडे घालून आला, सगळे प्रिंटेड असतात, पॅन्ट जीन्स शर्ट पॅन्टवर असतो मॅक्झिमम, पण त्याचं इंटेन्शन हे चांगलं आहे. आणि फक्त म्हणतात म्हणजे रेफरन्स देताना समोरच्याला की त्याच्या मित्राला, आयुष्यात फक्त एकदा रामला भेट, नंतर तू इन्व्हेस्ट कर किंवा नको करू, आणि तो स्वतःहून तर तुला कधीच म्हणणार नाही इन्व्हेस्ट कर. मी आजही कुणालाही भेटतो ना, माझे पॉडकास्ट किंवा व्हिडिओ पाठवतो, एकाकडूनही पहिल्या मीटिंगमध्ये कधीच डॉक्युमेंट नाही घेत. ओपनली समोर सांगतो की अंडर इन्फ्लुएन्स तू मला डॉक्युमेंट पाठवशील, चेक देशील, पण तू नंतर बंद करशील. मी आज भेटून जातोय किंवा आपलं डिस्कशन होतं आहे, 8 दिवसांनी मला डॉक्युमेंट पाठव. म्हणजे तुझ्या डोक्यातलं जे इन्फ्लुएन्सी लेवल आहे ती संपलेली असेल, अर्जन्सी संपलेली असेल, 8 दिवसांनी विचार करून मला डॉक्युमेंट पाठव, मग आपण पुढची प्रोसेस करू. क्वेश्चन आन्सर सेशन क्वेश्चन आन्सर्स लेटर, 15 मिनिट्स के बाद हम क्वेश्चन. बरं, फक्त विचारून ठेवा, बाकी विचारू नका कोणी. हां 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 बरं, 1-2 मिनिटात उत्तर देतो. झूमवर मी आजपर्यंत कधीच मीटिंग केल्या नाहीत, कधीच नाही. झूमवर रेग्युलर फोन, आणि जे NRI क्लायंट आहेत व्हॉट्सअप कॉल, पण व्हिडिओ कॉल पण नाही, फोनवर. फक्त मी जनरली म्हणजे माझी क्लोजिंग स्टाईल काय आहे, मी तुमच्याकडे आलो ना तर तुम्हाला विचारतो पहिलं तर तुम्हाला रामची गरज काय, पहिला प्रश्न, की रामकडून काय एक्सपेक्टेशन आहेत, मग तुम्ही सांगता हे 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 पाहिजे. दुसरी गोष्ट की तुम्हाला कशासाठी पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. कशासाठी पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत म्हटलं की तुमचे ड्रीम येतात. आता ते ड्रीम कोणी फॉलो नाही करत, त्यामुळे गोल बेस्ड प्लॅनिंगवर पण माझा स्वतःचा विश्वास नाही.
कारण काय होतं, आपण चाइल्ड एज्युकेशनला करतो, पण बायको म्हणते की मला 5 तोळ्याचं मंगळसूत्र घ्यायचं आहे, गेलं ते. त्यामुळे हां, किंवा गावात माझं स्वप्न होतं शेती घ्यायचं, आणि आता शेती आली आणि मला गावात शेती घ्यायची. त्यामुळे गोल बेस्ड प्लॅन फक्त पहिल्या मिटिंगला डिस्कशन करण्यापुरतं चांगलं आहे, पुढं नाही होत. पुढं सायकोलॉजिकलच आहे, आणि सगळं त्याच्यावर डिपेंड ठेवायचं. आणि मग त्याला सगळ्यात वर्स्ट पॉईंट सांगायचे की माझ्याकडे केलं ना तर कधी कधी 3 वर्ष 0 रिटर्न येतात. पहिल्याच मिटिंगला सांगायचं. माझ्याकडे इन्व्हेस्ट केले ना कधी कधी 50% लॉस होतो, पण तू जर 10 वर्ष 5 वर्ष थांबला ना तर 12-14% पण रिटर्न येतात. 10-12% इक्विटी सेल करा, कधीच प्रॉब्लेम नाही येणार. रिटर्नची पहिली गोष्ट बोलूच नका, आणि स्पेसिफिक ठरवून दाखवा की 9 ते 13 SIP ज्यांनी केली त्याचे 0 रिटर्न होते, 18 ते 20 ज्यांनी SIP केली 0 रिटर्न होते, सप्टेंबर 24 ते आज 0 रिटर्न आहेत. हे निगेटिव्ह पॉईंट पहिले दाखवा, और पहिले दिखाने चाहिए. आणि मग 1 वर्ष त्याला एक्सटेंड करायचं किंवा 2 वर्ष एक्सटेंड करायचं, आणि त्याला सांगायचं की जो थांबला त्याचे आज एवढे पैसे आहेत. पण ही फेज अशी येते माझ्याकडे इन्व्हेस्ट करताना. त्यामुळे मी देव नाही आहे, ब्रह्मदेव नाही आहे की माझ्याकडे आल्यावर रिटर्नच बनतील. रिटर्नवर डिस्कस कधीच करायचं नाही, नेवर. फक्त ड्रीम सायकोलॉजी. झूम मीटिंग घेत नाही, मला आजच कळलं. झूम तर मुळीच घेत नाही, हे माहिती आहे मला. नेक्स्ट क्वेश्चन. आणि ज्यांचे प्रश्न आहेत ना, आपण पाहिजे तेवढा वेळ देऊ नंतर, पण सगळे घेऊ. कारण मी काही, तुम्ही थकाल पण मी नाही थकणार. कारण मी हे काम जे करतो ना, मी काम म्हणून कधीच करत नाही. क्लायंटकडे जातो ना, काम म्हणून मी आयुष्यात कधीच केलं नाही. मला एन्जॉयमेंट येते. मला दिवसात 4 कॉल जरी केले आणि रात्री 12 वाजता जरी एखाद्याने बोलवलं असेल ना, मी तेवढंच फ्रेश असतो. मी थकलोय असं कधीच होत नाही, कारण मी हे काम करतच नाही. मी माझी लाईफ एन्जॉय करतोय, कारण मला खूप साऱ्या लाईफ बदलायच्या. तुम्ही AMCs कसे चूज करतात? हाऊ डू यू सिलेक्ट AMCs? किंवा न्यू AMCs बरोबर काम करतात का स्पेसिफिकली? न्यू AMC खूप कमी रेअरली. कारण की ज्या AMCनी 5-10 वर्ष बघितल्यात अपडाऊन किंवा आहे, त्याच्यामध्ये हे बघतो जनरली. आणि न्यू AMC किंवा आपण जनरली कशासाठी करतो, ओपन ट्रूथ आहे, ते सगळ्यांनाच माहीत आहे. न्यू AMC कशासाठी करतो. आता समजा मी 500 कोटी आणि 1% कमिशन मिळतं. एखाद्या न्यू प्रोडक्टनी मला 1.5% दिल्याने माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? फरक कधी पडेल, मी 500 मधले 250 कोटी जर तिकडे फिरवले ना तर फरक पडेल. पण 500 मधले मी 2च कोटी जर त्या 1.5%च्या AMC मध्ये दिले, आयुष्यात काय फरक पडणार आहे? त्यामुळं पैसा हा आपला नाहीच आहे. परत एक सगळ्यांना सांगतो, AUM हा आपला नाही आहे, तो पैसा लोकांचा आहे. आणि तुम्ही कुठल्याही AMC मध्ये करा, मी त्याच्यावर बोलणार नाही जास्त, कुठल्याही फंडमध्ये करा, फक्त ते करताना हा विचार करा, किंवा मी स्वतः करतो की माझे पैसे पहिले त्या AMC मध्ये असतात. माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे भाऊ बहीण, ह्यांचे ज्या AMC किंवा ज्या प्रोडक्टमध्ये मी पैसे लावेन ना, तिथंच माझ्या क्लायंटचे पैसे असतात. उत्तरं सगळे मिळतात. इवन कुठला RM आला ना भेटायला, त्याला मी फक्त एक पहिला प्रश्न असतो माझा, की तू जर ह्या AMC मध्ये नसतास आणि तुझ्या आई वडिलांचे पैसे इन्व्हेस्ट करायचे असते, तर तू ह्या AMCचं नाव सजेस्ट केलं असतं का? उत्तर लगेच मिळतं. उत्तर लगेच कळतं की आपण कुठला फंड घ्यायला पाहिजे. कारण पैसे हे आपले त्या क्लायंटनी मरून कष्टाने कमवलेले आहेत. आणि जिथं भावावर विश्वास नाही ठेवत, ब्लड रिलेशनमध्ये विश्वास नाही ठेवत, तो माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतोय, आपल्यावर विश्वास ठेवतोय. आपण विश्वास सांभाळायचं हे आपलं काम आहे. कारण त्यांनी खूप अपेक्षेने आपल्याकडे पैसे दिलेले आहेत, आणि त्यासाठी आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. पैसा येईल, काय फरक नाही पडत. AUM घडलाय, पण तो AUM आपला नाहीच आहे. कारण प्रत्येक माणसाने एका कुठल्या तरी पर्टिक्युलर रिझनमुळं पैसे दिलेत, आणि ते रिझन आलं की तो विड्रॉ करणारच आहे. त्यामुळे AUMवर आपला बर्थ राईट नाही आहे, तो जाणारच आहे, कारण तो जाण्यासाठीच आलेला आहे. सेबी किंवा AMFIचे रेग्युलेशन्स खूप आहेत आपल्या, स्पेशली इन द लास्ट 5 years इफ यू सी, दरवेळेस काही ना काहीतरी वेगळे रेग्युलेशन्स असतात, ह्याच्यात हे असतात. त्यामुळे तुम्ही कसे कोप करतात, और हॅज इट अफेक्टेड युअर बिझनेस, और हाऊ यू विल लर्न, तुम्ही त्यातनं कसं अडॅप्ट केलंय? चुकीचं काही करायचं नाही, साधी गोष्ट आहे. चुकीचं काही करायचं नाही. जे मी खातो तेच लोकांना देतो. जिथं माझे पैसे तिथंच लोकांचे पैसे असतील. फ्रॉड, हाय रिटर्न, क्लायंट ॲक्वायझिशनसाठी मी काहीतरी रॉंग कमिटमेंट केल्या, करायचं नाही.
खूप ओलेटाईल प्रोडक्ट खूप कमी विकायचे. कारण ओलेटाईल प्रोडक्ट आपण कशासाठी विकतो आपला स्मार्टनेस दाखवण्यासाठी. आपला स्मार्टनेस जर त्या 2-5 लाखावर दाखवायचे तर अख्ख्या पोर्टफोलिओवर दाखवा ना. म्हणजे आपल्या धंद्याची पण वाट लागेल आणि क्लायंटची पण वाट लागेल. मग तेवढं छोटा तरी कशाला द्यायचा आहे हाय रिस्की प्रोडक्ट. हाय रिस्की प्रोडक्ट जर द्यायचेत आणि तुम्हाला खरंच गॅम्बलिंग करायचं आहे तर मग सगळ्याच पोर्टफोलिओचं करा ना. मग 1-2 वर्षात त्या क्लायंटची पण वाट लागते ना आपली पण वाट लागते. त्यामुळे तुम्हाला असा हार्टबीट पाहिजे ॲडमिट झाल्यावर का असा हार्टबीट पाहिजे आपला पण आणि क्लायंटचा पण. तर कंप्लायन्स हे काय असतं ते एक बागुलबुवा आहे. वर्ड मला कळत नाहीत इंग्लिशमधले, मला वाचता पण तेवढं म्हणजे वाचलं तरी कळत नाही मिनिंग. मी काय करतो जे करायला नाही पाहिजे जे चुकीचं वाटतं ते करायचं नाही. बस कंप्लायन्स ॲटोमॅटिकली फॉलो होतात. हाय रिटर्न नाही दाखवायचे, हाय रिस्की प्रोडक्ट द्यायचे नाहीत. लोकांच्या अपेक्षा आहेत की पैसे मला पाहिजेत त्यावेळेस पाहिजेत, रिटर्न पाहिजेत आणि थोडं मॉडरेट पाहिजे तेवढं द्यायचं. सेबी किंवा कंप्लायन्स काहीच करत नाही. सेबी किंवा कंप्लायन्स कशात येणार आहे, तुम्ही हाय रिटर्न दाखवता किंवा एखाद्या क्लायंटचे 20-25% स्मॉल कॅपमध्ये आहेत किंवा थीमॅटिक फंडमध्ये आहेत, मग सेबी प्रश्न विचारणारच आहे. सेम हायर एज नाही द्यायला पाहिजे. आणि ते पण जनरली आपल्या डोक्यात शिकवलं आहे की 100 मायनस एज. तसंही काय नाही, ॲक्च्युअल तसंही काय नाही. मी आजही 100% इक्विटीमध्ये, मरेपर्यंत पण 100% इक्विटीमध्ये असेल. आणि असे आपले इथं बसलेले पण आहेत की जे मरेपर्यंत 100% इक्विटीमध्ये राहतील. त्यामुळे एखादा सिनियर सिटीजन पण असेल आणि एखादा आपण म्हणतो ना 22, 25, 30 वर्षाच्या माणसाला आपण स्मॉल कॅप जास्त विकायला पाहिजे, काही नाही आहे. तो त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापेक्षा जास्त पॅनिक असेल. त्यामुळे ते अप्लाय नाही होत. त्यामुळे सगळा माणूस हा शांतताप्रिय समाजप्रिय माणूस आहे. फटाका वाजला की घाबरणारा आहे कितीही मोठा भाई असला तरी. आणि 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊन जाताना समोरून एखादा जोरात आला ना आपले डोळे बंद होणार आहेत, गाडी धडको किंवा न धडको. एवढे आपण घाबरट आहे जन्मजात. त्यामुळे लोकांना घाबरवण्यापेक्षा ना एक स्मूथ राईड दिली ना तरी खूप धंदा एम वाढतो, रिलेशन राहतात. त्यामुळे कंप्लायन्स हे ह्या गोष्टीतूनच येतात. जिथं आपण तो लॉ ऑफ नेचर ब्रेक करायला जातो तिथं हे कंप्लायन्स ब्रेक होतात. तर ते करायचं नाही, चुकीचं काही करायचं नाही. बस मग कंप्लायन्स वेगळं असं सांभाळायची गरज नाही. पुस्तकं लिहिण्याचं कशामुळे डोक्यात आलं? कारण पहिलं पुस्तक आलं आम्ही वाचलं, दुसरं आलं म्हणलं आता थांबेल, तिसरं आलं, चौथंही आलं आणि आता काहीतरी 5वं पण नाही. ते हे कुठून म्हणजे डोक्यात आलं? ते हे फक्त पुस्तकांची स्लाईड घ्या. खूप चांगला पॉईंट विचारला आहे. इथं बसणाऱ्यापैकी डेली वाचणारे किती आहेत? डेली कमीत कमी 10,000पेक्षा जास्त इयरली पुस्तकं विकत घेणारे किती आहेत? हां रफली. कारण तुमचे 20-25 पुस्तकं झाली की ऑन एन ॲव्हरेज त्या रेंजमध्ये जातं. आता सर कारण ना पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्हाला बोलताच येणार नाही आणि सायकोलॉजी कळणारच नाही. आता एक पुस्तकांचं याच्या पुढची स्लाईड घ्या बरं. हे मी 4 पुस्तकं लिहिलेले आहेत. त्यात पहिलं पुस्तक माझं ऑटोबायोग्राफी आहे. ती लोकांनी का वाचावी असं मी काय केलं आहे, मला मार्केटिंग काही करायची गरजच नाही. त्याच्यामध्ये अख्खं सगळं आलं आहे आणि ते पुस्तक वाचून लोकांचं एवढं ट्रस्ट बनला आहे किंवा ते पुस्तक येताना असं लोक म्हटले मला काही की हे तू एवढं ओपन लिहिलं आहे की क्लायंट तुटतील. त्यावेळेस पण माझा तो डायलॉग होता, जर हे पुस्तक वाचून माझे 100% क्लायंट तुटले ना तरी ते चॅलेंज घ्यायला मी ॲक्सेप्ट करेन ते चॅलेंज. कारण मी कॉपी करून पास झालो, भंगार वेचलं, जुगार खेळला, कॉलेजमध्ये काय लफडे केले ते सगळं त्या पुस्तकात आलं. त्याच्यामुळं लोकांचा ट्रस्ट हा एवढा बसला की जर स्वतःबद्दल हा माणूस एवढं ओपन बोलतो तर हा आपल्याबाबत चुकीचं नाही करणार. आणि ते पुस्तक का आलं लिहायचं म्हणजे काकांनी विचारलं ते 2019मध्ये मी ते माझी डायरी लिहायला सुरुवात केली आणि लॉकडाऊनमध्ये ते पूर्ण झाली लिहून. आणि मग ठरलं की बाबा मी तरी घडलो आहे पण हे पुस्तक वाचून जर 2-5 मुलं जरी घडले तरी मी 2-5 कुटुंब घडवणार आहे आणि त्या 2-5 कुटुंबांचे आशीर्वाद तरी मिळतील. आशीर्वाद त्याच्यावर माझा विश्वासच नाही पण कमीत कमी त्यांचं घरदार तरी चांगलं होणार आहे. आज इथं 10 वाक्य न बोलता येणारे इंग्लिशमध्ये असे आहेत ना लोक, पण आज आपण IIT IIM मधून पास झालेल्या मुलांपेक्षा जास्त पैसे कमवतोय ना. आणि आज
प्रत्येकाला इनडायरेक्टली काय झालं माहिती आहे का, आपल्या म्हणजे आपण किती जरी म्हटलं ना तर आपण ठरवून नाही आलेलो ह्या फील्डमध्ये, धक्के खाऊन कुठंतरी फेल झालोय आणि नंतर इकडं आलोय. कारण जर आपल्याला ह्याच फील्डमध्ये यायचं असतं तर आपण ह्या फील्डचं एज्युकेशन घेतलं असतं, दुसरं नसतं घेतलं. हे आपण ॲक्सेप्ट नाही करत. मी ह्या फील्डमध्ये नसतो ना, माझी 50,000ची पण लायकी नव्हती, जॉबच मिळू शकत नव्हता. त्यामुळं आपली मेहनत आहे, प्रामाणिकपणा आहे, त्यामुळं आपण घडलोय आणि तो प्रामाणिकपणा त्या पुस्तकातून घडला. प्रत्येकाने पॉडकास्ट करावी ही माझी सगळ्यांना इच्छा आहे. इथं भुजंगराव बसलेला असेल, नवीन आहे, क्लायंट म्हणून मी बसलो होतो आणि त्यांचा पॉडकास्ट केला होता. त्यांनी मला क्लायंट म्हणून प्रश्न विचारले होते आणि त्यांनी त्यांच्या क्लायंटला पाठवला होता पॉडकास्ट की मी 500 रुपयाच्या SIP पासून आजपर्यंत कसा वाढलो. आता त्यांच्या बिझनेस ग्रोथमध्ये मला काही इंटरेस्ट आहे, पण तो माणूस ग्रो झाल्याने 5-10 वर्षानंतर ती फॅमिली सुधारणार आहे. हा फोटो इकडचा काढून घ्या, 2,500 ते 3,000 रुपये जातील. हे पुस्तकं ऑनलाईन घ्या, जिथं मिळतील तिथं घ्या. तिन्ही भाषेमध्ये आहेत, इंग्लिश, मराठी, हिंदी. हे जर पुस्तकं वाचले ना पुढच्या 6 महिने किंवा 1 वर्षात, कोणी फेल्युअर नसणार आहे. आणि मी ओपन चॅलेंज देतो की AUM डबल नाही झाला असा इथं बसलेला एकही जण मला भेटणार नाही. मी पहिलंच चॅलेंज काय दिलं, 1 ते 3 वर्षात हे पुस्तक वाचले ना, 3 वर्षात डबल नाही झाला असा एकही जण नसणार आहे. आणि ज्याला AUM डबल करायचं आहे हे पुस्तक ऑर्डर करा, टेबलवर पडू द्या, कधीतरी इच्छा होईल हातात घ्यायची. ऑर्डर करून घरात ठेवा, वाचायची सवय नाही ना, टेबलवर ठेवा, ज्यावेळेस डोळे उघडतील त्यावेळेस वाचा. मी म्हणतच नाही की वाचा लगेच. आज पण माझा 80% वेळ वाचण्यात जातो. दिवसातले कमीत कमी 4 ते 5 तास माझे वाचनात जातात आजही. 2-5 तास पोरींना शाळेत सोडा आणा, घरात थोडीशी कधी भांडी घासा, कपडे माझ्या आजपर्यंत इस्त्रीला बाहेर गेले नाहीत आजपर्यंत. चेक करावं लागेल मला हे नको. तर लाईफ एन्जॉय करत करत केलं ना सगळं होतं. आणि हे पुस्तकं वाचले ना सगळं कळून जातं, लोकांशी काय बोलायचंय. आणि ह्या पुस्तकामध्ये कुठेही रिटर्नवालं पुस्तक नाही आहे. मॅक्झिमम पुस्तक आहेत सायकोलॉजीवाले. मार्केट रिव्ह्यू, मार्केट हे बघणं ना सोडून द्या वर्षभर, काही फरक नाही पडत. माझ्या घरात CNBC चॅनल कधीही चालत नाही, माझ्या घरात एकही पेपर येत नाही, काही फरक नाही पडत. मी क्रिकेट कधीच बघत नाही, काही फरक नाही पडत. IPL कधी, वर्ल्ड कप पण नाही बघितले 2003 नंतर, एकही वर्ल्ड कप नाही बघितला. आयुष्यात काही फरक नाही पडत. न्यूज चॅनल नाही बघत, माझ्या मोबाईलमध्ये कधीही गेम नाही बघत, काही आयुष्यात फरक नाही पडत. जेवढी माहिती पाहिजे ना तेवढी मिळते आपल्याला ॲटोमॅटिक. फंड मॅनेजरचा रिव्ह्यू ऐकायची गरज ॲक्च्युअल नाही आहे. ते त्याचं परसेप्शन आजचं आहे, 6 महिन्यानंतर तेच असेल असं नाही. आणि कुठल्याही फंड मॅनेजरला प्रत्येक वेळेस राईट टाईमच असतो इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि ह्या गोष्टीला मी गेले 40 वर्ष कुठल्याही ह्याच्यामध्ये शॉर्ट टर्म नोबडी नोज, लॉंग टर्म एव्हरीवन इज बुलिश, त्याच्या पलीकडे कुठल्याच बाहेर गेलं. आणि ते बेसिक आहे आणि ते राहणारच आहे, ते कधीही बदलणार नाही. मग तुझी 4 पुस्तकं झाली, अजून काही येत आहेत का? इन्व्हेस्टर माइंडसेट आता हे 10-15 दिवसात येईलच. आणि त्याच्यावर फक्त सायकोलॉजीवर लिहिलेलं आहे, रिटर्न नाहीत. आणि असं एक प्रश्न म्हणजे उत्तर होतं, ह्या वर्षी ठरवलं होतं 12 महिन्यात 12 पुस्तकं लिहावेत. त्याच्या पुढचं पण एक तयार आहे. तर मी का प्रश्न विचारला, कारण की तू 4 पुस्तकांचा एक संच करून आमचं आता फ्युचर हे येतच आहे, पिफाचं फ्युचर प्रो, त्याच्यामध्ये एक स्टॉल ते ठेव, कारण ती स्टॉलची जबाबदारी माझ्यावर आहे. मदत होईल आपल्याला सगळ्यांना आणि ती लोकांपर्यंत जातील पुस्तकं. आणि स्पेशल कन्सेशन तर आम्हाला लागेल, कारण आमचेच MFDs आपले. हे पुस्तकं प्रिंट करतानाही किंवा पुस्तकं छापतानाही पहिलं पुस्तक जे आलं ना त्यावेळेस मी पब्लिशरला काय सांगितलं होतं की मी हे पुस्तक मला पाहिजे म्हणून मी प्रिंट करतोय. आणि पब्लिशरला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मला ह्या पुस्तकातून माझ्या घरात 1 रुपयाही नको आहे. पैसे कमवण्यासाठी हे पुस्तकं एकही लिहिले नाहीत, मला शौक आहे. ते म्हणतात ना कधी कधी म्हणजे भाषेत जर बोलायचं म्हणलं आपल्यालाच हे करावं लागतं. तर तसंही ते त्याच्यामुळं त्यांनी पैसे आलेत नाही आल्याने काही फरक नाही पडत. पण अपयश, त्या पुस्तकात एवढे छोटे छोटे स्टोरी आणि हे दिलं आहे की आजपर्यंत मी खूप पुस्तक वाचले फक्त सक्सेसवर, पण फेल्युअरवर पुस्तकच नाहीत. आणि ते मी सुरुवातच फेल्युअरपासून केलं आहे की आयुष्यात फेल झाल्यावर परत रिबिल्ड कसं व्हायचं. ते मिडल पाथ टू वेल्थ ते बुद्धिस्ट फिलॉसॉफीवर लिहिलं आहे, अष्टांग मार्ग. आणि ते पुस्तक ॲक्च्युअल इन्व्हेस्टरला गिफ्ट देण्यासारखंही आहे.
ज्याला इंटरेस्ट आहे. कारण त्यात मिडल पार्ट टू वेल्थ, पण वेल्थचं त्यामध्ये काहीच नाही, पूर्ण सायकोलॉजीचं आहे. अष्टांग मार्ग जे आहेत किंवा जैनमध्ये पण जे आहेत आपले, त्याच्यावर ते लिहिलं आहे, पूर्ण सायकोलॉजीवर आहे. त्याच्यावरचं ते फिनिक्स रायझिंग माझी लाईफ स्टोरी आहे. आणि खाली इन्व्हेस्टर माइंडसेट हे पण सायकोलॉजीवर आहे. तर असे वेगवेगळ्या टॉपिकवर पुस्तकं लिहायचे आता ते शौक आहे. आता मी काम तसंही खूप पहिल्यापासून पण केलं नाही, भाऊ आहे आणि मला माझी लाईफ एन्जॉय करायची. त्यामुळे मी दाढी करून गेलो काय, फाटलेली पॅन्ट घालून गेलो काय, काही फरक नाही पडत. कुठल्याही क्लायंटकडे आपण सुटाबुटात टाय आणि इस्त्रीचे कपडे पाहिजेत, काही नाही. मन निर्मळ पाहिजे, बुद्धी चांगली पाहिजे. सुटापुटात गेलं तर बहुतेक तुला ओळखणार पण नाही. हा वेश तुझा चांगला आहे, कार्य चांगलं करतोयस, ते जास्त महत्वाचं आहे. तुमचं नेक्स्ट टार्गेट काय आहे? नेक्स्ट इयर 500 crores आणि हाऊ डू यू तुम्ही कसे कोशाचा 2029ला 1000 कोटीचं टार्गेट आहे. 2034चं 6000 कोटीचं आहे. माहीत नाही होईल की नाही होणार, टार्गेट आहे. आणि माझ्या ऑफिसमध्ये टार्गेट लावलेले असतात, नाहीतर कुत्रे मांजरं पण जगतायत ना, आपल्यात आणि त्याच्यात काय फरक. त्यामुळं स्वप्न ते जे अगोदरच्या ह्याच्यामध्ये नाही, एक पुस्तक आहे मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. आपल्यापैकी एकदा सगळ्यांनी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. का वाजवायच्या ते सांगतो. चुकून असं कोणी बसलेल्यापैकी आहे का की ह्या फील्डमध्ये आला म्हणून त्यांनी दुसरं काय केलं असतं तर तिकडं रिटर्न म्हणजे इन्कम जास्त असतं. आपल्या प्रत्येकाला लायकीपेक्षा जास्त ह्या फील्डने दिलं आहे, लायकीपेक्षा. मग आपण पण द्यायला पाहिजे ना बिझनेसला काहीतरी. कारण आपण इथं नसतो ना, आपली काय व्हॅल्यू असते आपल्याला नाही माहीत. आणि मेलो पण असतो आपण प्रेशरमध्ये. बॉसच्या शिव्या खाल्ल्या असत्या दररोज, हे टार्गेट नाही झालं, हे नाही झालं. बॉसच्या वेगळ्या, घरात बायको पोरांच्या वेगळ्या. कारण बायको म्हणली असती बघा तो शेजारचा, ते अजूनही खातोय. झालं. मग ते बघा ते शेजारचा म्हणलं की आपण जग मारत जाऊन कर्ज घेतलं असतं आणि ते कर्ज घेऊन आपण लाईफ जगली असती. आपण मोठी कार कर्जाने घेतली असती का तर घरात शांत बसवायचंय म्हणून. आणि त्या प्रेशरमुळे हे असतं. तर जेन्युअन बिझनेस आहे, प्रामाणिकपणे केलाय म्हणून इथं आहे. त्यात अजून थोडा प्रामाणिकपणा जास्त आणला ना तर बिझनेस ग्रो व्हायला काही वेळ नाही लागत. ट्रस्ट खूप मोठा आहे. पुढे मागे काहीतरी त्या ट्रस्टचं एक आहे, ती नंतर स्लाइडचं, त्याचा एक फोटो काढून घ्या पाठीमागे. कुठलाही MFD, कुठलाही बँक चॅनल, कुठलाही MD, कुठलाही कॉम्पिटिटर तुम्हाला कधीच हरवू शकत नाही, हे जर फॉलो केलं तर. आणि ह्याच्याच पुढचं मग ते मी प्रेझेंटेशनमध्ये पाठवेन. फक्त ते तिन्हीचं एक्झाम्पल हळूहळू फक्त हे कर. आता क्रेडिबिलिटी म्हणजे काय, तर बाबा काय पाहिजे ते हो पण आहेत सांगतो नंतर, किंवा तूच सांग की क्रेडिबिलिटी म्हणजे काय. आता सेकंड रिलायबिलिटी, थर्ड आणि ग्रुपवर टाकतोयच, टाकलंय ऑलरेडी टाकलंय. तर काय होतं ना, अशा गोष्टी आहेत ना की बायकोचे सिक्रेट मला माहीत आहेत पण नवऱ्याला नाहीत माहीत, नवऱ्याचे सिक्रेट मला माहीत आहेत बायकोला नाहीत माहीत. एवढा भरोसा आहे. जी जवळीकता म्हणतात ना, म्हणजे त्याचं एक एक्झाम्पल, आज त्या क्लायंटचे जवळपास भरपूर आहेत, 9-10 कोटी आहेत. गावकडची शेती विकून इकडे पैसे इन्व्हेस्ट केलेत, वडिलोपार्जित शेती, एवढा विश्वास आहे. सेकंड बेबी चा कॉल घ्यायचा की न घ्यायचा ह्याचं डिस्कशन त्या क्लायंटच्या बेडरूममध्ये बसून त्याची बायको, तो आणि मी प्लॅनिंग करतोय सेकंड बेबीचा कॉल घ्यायचा की नाही. आणि तिथंही मी टार्गेट देतोय 6 महिने जर प्रेग्नन्सी राहिली तरच घ्यायचा. एवढे डिस्कशन होतात आणि तरीही क्लायंट आहेत, एवढा ट्रस्ट आहे. क्लायंट काय टिकून राहतं त्याचं कारण कळलं का तुम्हाला? प्रत्येकाचं काय ना काहीतरी त्याच्याकडे आहे, तो जाईल कुठे. व्हिडिओ पाठवायची पण गरज नाही. म्हणजे नेक्स्ट जनरेशन साठी मी सांगतो, हे शिका. रील बिलची पण गरज नाही ना. आणि बरं मेमरी पण अशी दिलेली आहे, हत्तीची असते ना. कारण काय होतं ना की मी असे भरपूर एक्झाम्पल बघितलेत ना, आई बापांनी मुलांना शिकवलं होतं, एकुलत्या एक मुलांना, आणि त्या मुलांना अब्रॉड गेले किंवा बाहेर गेले ना किंवा त्यांच्या कर्जात अडकले ना, आईवडिलांकडे 1 रुपया पण नाही. एक तर माझे क्लायंट डॉक्टर होते ससूनला, त्या FC कॉलेजच्या समोर थांबून मला म्हटले होते की एका मुलासाठी त्यांनी घरात AC घेतला होता आणि शनिवार पेठेत राहायचे. आई त्यांची पाय यायला चालता येत नव्हतं म्हणून आई आली की ते खाली यायचे
आणि खाली भेटून मग आई जायची. आणि वर मुलाला इंजिनिअरिंग करता यावं म्हणून वाड्यातलं घर सोडून बिल्डिंगमध्ये आले होते. AC घरात घेतला होता. तो मुलगा नंतर US ला गेल्यावर लग्न झाल्यानंतर नात झाली म्हणून हे बघायला गेले. आणि त्या दिवशी तो मुलगा म्हणला होता की पप्पा इथून पुढं तुमचा आणि माझा संबंध पैशाच्या बाबतीत काही नाही. ते आले, ते रिटायर झाल्यावर ते काका आता वारले, ते तिथं FC कॉलेजच्या म्हणजे FCच्या समोर आपले स्टारबक्सच्या तिथं फुटपाथवर थांबून रडून मला म्हणले होते की माझ्यासाठी तो एकुलता एक मुलगा पण मेला आजपासून, ज्याच्या मुलासाठी त्यांनी आईला वर येता येत नव्हतं तरी ते सहन केलं, का तर मुलाला व्यवस्थित राहता यावं म्हणून. तर हे जे आहेत ना गोष्टी, ह्या आपण बाय हार्ट बोलायला पाहिजेत क्लायंटशी की ह्या सिच्युएशन आहेत. आणि ते करायचं असेल तर आज तू पोरांकडे सगळा राईट दे. तिथंही सांगतो परत, आई वडिलांचा हात असा किंवा आपला हात असा आयुष्यात कधीही नसायला पाहिजे. देवाने आज तरी आपल्या सगळ्यांना आपला हात असा ठेवायची ऐपत दिली. देवाने आपल्या बरोबर किंवा आपल्या कर्माने आपल्या नियतीने तेवढं तरी दिलंय की आपला हात असा आहे, देण्याचा, मागण्याचा नाहीये. तुम्ही जे काही देवाला किंवा नियतीला मानत असाल ना, मी तर नास्तिकच आहे 100%, 100 काय 1000% नास्तिक आहे. पण ना आपल्याला ती अवकात दिली आपली, आपण कोणाला मदत करू शकतो. चुकून जर उलटे असते ना, एकदा विचार करून बघा. आणि जे सिनियर लोक आहेत ना, त्यांना माहीत आहे 25 वर्षापूर्वी आपल्यावर पण तशी वेळ होती आणि त्यावेळेस आपल्याला किती जणांनी मदत केली. आणि हे क्लायंटला ज्यावेळेस आपण आतून बोलतो ना, त्यावेळेस त्याला हे रिटर्न, पोर्टफोलिओ रिव्ह्यू, कुठली स्कीम काय, काही फरक नाही पडत. कुठल्याही क्लायंटकडे गेलो ना 2 तास जातात माझे, आणि 2 तासामध्ये मार्केट किंवा ह्याचं डिस्कशन फक्त 5-10 मिनिट होतं. जे विकायला गेले ते बोलतच नाही, आणि ते पण निघताना म्हणतो की 8 दिवसांनी मला डॉक्युमेंट पाठव. नास्तिक आहे त्यामध्ये देव तरी वाचले. रॅपिड फायर आता इथला. एक सवय, भूक लागली असेल सगळ्यांना पण. नाही, नंतर क्वेश्चन एक सवय जी प्रत्येक MFD लावली पाहिजे. पुस्तक वाचायला पाहिजे आणि प्रामाणिक राहायला पाहिजे. तर एक काय 2 सांगतो, एकावर एक, प्रत्येकाला मी 2-2 सांगणार. पुस्तक वाचायला पाहिजे. कमीत कमी सवय नसेल ना, 2 पानापासून सुरुवात करा. मोबाईल बाजूला ठेवा. मोबाईलमध्ये वाचलेलं मी ग्राह्य पकडत नाही. हार्ड कॉपी, पान पलटलेलं, 2 वाचा, 5 वाचा, 10 वाचा, नंतर सवय लागून जाते. 1 पेग, 2 पेग, नंतर क्वार्टर. सेम पुस्तकाचं पण होईल. 1 पान, 2 पान, 5 पान. हां, आणि प्रामाणिक राहायला पाहिजे. खूप प्रामाणिक राहायला पाहिजे की फक्त स्वतःच्या मनाला घाबरा, भीती आतून वाटायला पाहिजे, मी चुकीचं तर नाही ना करत. ज्यावेळेस क्लायंटशी बोलतो ना आपण, त्यावेळेस हात थरथरायला पाहिजेत. म्हणजे आता तर चेक लिहायची गरज नाही, पण आतून असं वाटायला पाहिजे की मी चुकीचं तर नाही ना करत. एवढा प्रामाणिकपणा सांभाळा. प्रामाणिकपणा आणि वाचन. एक चूक जी प्रत्येक MFD टाळावी. रिटर्न कधीच सांगायचे नाहीत. आणि मी हुशार आहे हे पण कधीच सांगायचं नाही. मला काही कळत नाही मार्केटचं. मी आजही लोकांना सांगतो अर्धा% मार्केट पण मला नाही कळत. पण काय करायला नाही पाहिजे ते मला कळतं. रिटर्नच्या बाबतीत बोलायचं नाही, मार्केट प्रेडिक्ट करायचं नाही, बस. एक म्युच्युअल फंड प्रिन्सिपल जे कधीच बदलणार नाही, ते म्युच्युअल आहे. त्यामुळे आपली पण ग्रोथ म्युच्युअलच होणार आहे. आपल्या म्युच्युअलमध्ये काय, क्लायंट तर हे आपल्या अर्निंगसाठी आहेत. आपले म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर मित्र हे आपल्या म्युच्युअल ग्रोथसाठी तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. कारण तुम्हाला जर तुमच्या बरोबरचे 4 लोक किंवा 3 लोक जर भविष्याचा खूप मोठा विचार करणारे असतील तर आपण पण तेवढाच मोठा विचार करतो. त्यामुळे आपण ज्या संगतीत राहतोय, ज्या डिस्ट्रीब्युटरच्या, ते तसेच प्रामाणिक पाहिजेत, ग्रोथ ओरिएंटेड पाहिजेत. हे डायरेक्ट आलं मग आता काय होणार, मग आता हे GST आलं, मग काय, अशा रोतलू लोकांपासून ना लांब राहा. आपल्या हातात नाही येते. आणि जे 18% जरी दिले ना तरी आपल्याला अवकातीपेक्षा जास्तच दिलंय ना, बरोबर. 18-20% दिलं तरी आपल्या अवकातीपेक्षा आपल्याला जास्तच मिळत आहे ना. त्यामुळं रोतलू लोक, निगेटिव्ह लोक, डिस्ट्रीब्युटर याच्यापासून लांबच राहा. तो असा इकडून दिसला ना, आपण इकडून कल्टी मारायची. पण जो पॉझिटिव्ह आहे, जो ग्रोथ माइंडेड आहे ना, त्यांनी ओळख नाही दाखवली तरी त्याला रस्ता क्रॉस करून द्या, काय रे दोस्ता, कारण तिथं आपली गरज आहे. एवढं करायचं. सक्सेसचा तुमचा मंत्र. फक्त प्रामाणिक, कठोर मेहनत, ढोर मेहनत किंवा काय म्हणतात ते, कठोरच मेहनत, खूप मेहनत, फक्त मेहनत, प्रामाणिकपणा. आणि ह्या 2 गोष्टी मी माझ्या वडिलांकडून शिकलोय. मी बापच म्हणतो, रस्त्यावर मजुरी करणारा माणूस पण प्रामाणिकपणा 100%. रस्त्यावर मजूर होते माझे वडील,
हमाल म्हणून अख्खं आयुष्य काढलं, पण प्रामाणिक तेवढेच. आणि स्वप्न कसे होते, माझ्या वडिलांना सायकलही चालवता येत नव्हती, 2 व्हीलर लांब राहिली, पण हमाल असून 2000 साली 98-99ला 307 मेटोडर विकत घेतला होता आणि तो त्या कंपनीत लावला होता. सायकल चालवता न येणारा माणूस म्हणजे त्याच कंपनीत हमाल जे लोखंडाचे जॉब उचलायचे आणि ते उचलून गाडीत भरायचे आणि मग 10 रुपये पर टन मिळायचे. आणि ते काम मी 12वीमध्ये केलंय. 18 रुपये पर टन मिळायचे हमाली करायला. मी 12वी पास झाल्यावर त्याच कंपनीत केलं होतं. आणि ज्या आठवड्यात मी वडिलांपेक्षा जास्त पगार घेतला त्या आठवड्यात आईने माझं काम बंद केलं, कारण म्हणले ह्याला जर सवय लागली तर हा आयुष्यभर हमालीच करेल. त्यामुळे प्रामाणिकपणा खूप मोठा पाहिजे, जिद्द पाहिजे. जिथं जिथं अपमान झालेत ना आपले, नागाच्या मेमरीसारखे फीड करून ठेवा आणि त्या सगळ्या अपमानांना उत्तर सक्सेसफुल बनवून दाखवायचं. उत्तर द्यायचीच गरज नाही. एवढं सक्सेसफुल बनायचं ना की ज्यांनी अपमान केलाय ना त्यांनी आपल्या समोर यायची लायकीही त्याची नसायला पाहिजे. आपण आता क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. एक मी पहिला प्रश्न वासंतीला पहिला आणि नंतर वेळ आहे का, नाहीतर मग ब्रेक करू आपण जर वैतागला. मी अगदी सोपा प्रश्न विचारतोय. या माणसाची सगळ्यात न आवडणारी गोष्ट कुठली? एवढा विचार करू नको, 10 उत्तर देऊ शकशील तू. सगळ्यात न आवडणारी गोष्ट. बरोबर. प्रेम आंधळ असतं, बहिर असतं, मुख असतं. उभं राहून बोल. मी पहिलं सांगितलं ना काका, माझ्या बायकोला विचारलं असं तिने 10 उत्तर दिली असतात. त्याला ना जेवायला नसेल ना तुम्ही त्याला आवडणारी त्याची न आवडणारी गोष्ट सांग. न आवडणारी अशी नाही. नीट नाहीये ती, एक्झाम नाही. नाही तुला आठवत नाही असं तरी सांग ना. एवढा तुला मी विचारलं. त्याला मोबाईल पोरींनी बघितली. टीव्ही बघ किती साधा माणूस आहे. तुम्ही मालिका विचारली तर तुम्ही पोरींना. ठीक आहे, तर तुझं खरं धरलं तर म्हणजे तो वाचत नक्की असेल. आमच्याकडे 1600 पुस्तक आहेत. ते एक आहे त्याच्याकडे काही पैसे देऊन म्हणजे विकत आणलेली पुस्तक विकत आहे. आणलेली. मी त्याला दिलेलं ते मला परत केलं नाही असं नाहीये. सगळी स्वतः विकत आणलेली पुस्तकं. आणि अजून एक सांगतो, म्हणजे ह्याचं जे पहिलं पुस्तक आलं ते मी एक 3-4 लायब्ररीमध्ये एक 3-3, 4-4 कॉपी दिल्या होत्या. ती लोक वाचतायत. एक मला त्यांच्याकडून रिपोर्ट आलेला आहे. पुस्तकावर सांगतो, एक ॲडिशनल पुस्तकावर सांगतो. कॉलेजला ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस ऐपत नव्हती, पुस्तक घ्यायची ऐपत नव्हती विकत. 1-2 पुस्तकं मी कॉलेजच्या लायब्ररीमधून चोरले होते वाचायचे म्हणून. त्यामुळे पुस्तकांची खूप शौक आहे. आणि आत्ता पण कमीत कमी माझ्याकडे सरांसारखंच 10-12 पुस्तकं कायम असतात जे वाचायचे अजून पेंडिंग आहेत. तुमच्याकडे किती असतील तेवढे? आणि मी फक्त परत एक ओळख की सर फक्त 1 मिनिट उभं राहा ना. सरांचं नाव सर्च करा, नंतर सरांची ग्रोथ बघा आणि सर किती सिंपल राहतात. आणि सर मला वाटते तुम्ही काहीतरी एक मेसेज द्यावा सगळ्यांना तुमच्या ग्रोथ बाबतीत की काय करायला पाहिजे. का तू जे सांगितलं तेच फॉर्म्युला की खूप रीड करायचं आणि कम्प्लीट 100% सिन्सिटी टू क्लायंट एवढंच आणि त्यांचे क्लायंट इंटरेस्ट. आणि फक्त एक जर मला म्हणजे सांगावाचा वाटला तर तुम्ही किती ऍसेट मॅनेज करताय तेवढं फक्त सांगा ना, म्हणजे लोक स्वप्न तरी बघतील मोठे. म्युच्युअल फंड्स मध्ये 2,500 कोटी आणि इक्विटी मध्ये 5,000 कोटी. तर काही जणांनी तरी स्वप्न ठेवा. तर सरांचं नंतर सर्च कराच, पण कोणी बघून म्हणणारे नाही आहेत. सेम सिम्प्लिसिटी, प्रामाणिकपणा. नाव अजय लड्डा. अशी माझं एक सांगायचं राहिलं, त्यांनी पॅन्टीचं सांगितलं ना, ती 14 वर्षापूर्वीची त्यांनी 2,000ला घेतली आणि तो म्हटला होता आता ती मला 20 वर्ष चालवायची का, तर ती 2,000ला. अजून आपला प्रोग्राम 1 तास लांबला तर बरेच काय काय गोष्टी ती सांगेल, त्याच्यात आपण नक्की संपू. याला पण सांभाळलं पाहिजे ना. जेन्युअन डिबेट नको, जेन्युअन प्रश्न येऊ द्या, कुठलेही कितीही येऊ द्या. आणि स्वामी आहेत त्यामुळे कुठल्या ह्याच्यातलं विचारलं तरी चालेल. इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड पाहिजे असंही नाही काही. जनरली 5. आत्ता 5, पहिलं पण 5 घ्यायचं. 10,000च्या घेतल्या तरी 3 किंवा 5 होतात. 25च्या घेतल्या तरी 3 किंवा 5 होतात, म्हणजे 25च्या 5. आणि 1 लाखाच्या जरी घेतल्या तरी 5 किंवा 5च होतात. 20च्या 5. पण त्यामध्ये जनरली मी 50% हे असेट अलोकेशन किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेजमध्ये टाकतो. स्ट्रेट वे 50% आणि 50% मल्टीकॅप आणि फ्लेक्झी कॅप. त्यात पण परत 3 किंवा 4 स्कीम, 2.5चे 4 किंवा 3-3-4. पण त्याच्यामुळे नंतर पुढं काय होतं की पुढं पोर्टफोलिओमध्ये
10-15 स्कीम होत जातात. आणि जेवढे जुने आहेत ना त्यांच्या भरपूर पोर्टफोलिओमध्ये 20-20 स्कीम पण आहेत. मला पण ते प्रश्न येतात की एवढ्या स्कीम नसायला पाहिजेत. तर मी लोकांना काय उत्तर देतो की तुम्ही CAGR बघा. स्कीम किती आहेत त्याने फरक नाही पडत, तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओचा CAGR. कारण आता हे नवीन टेक्नॉलॉजीवाले जे काय म्हणतात ना की 5 हे पाहिजेत किंवा स्टॉकमध्ये 15-20 स्टॉकचाच पोर्टफोलिओ पाहिजे. पण तो वॉरन बफे काय वेडा किंवा मूर्ख नाहीये 200-250 स्टॉक घ्यायला. निपॉन किंवा बंधनचा फंड मॅनेजर चुकीचा नाहीये. तर ते होत जातं. त्यामुळे ओव्हरऑल पोर्टफोलिओला पण तुम्हाला जरी चॅलेंज आला ना, कारण आता नवीन जनरेशन किंवा जुनी जनरेशन काय आई वडिलांना आपण मॅनेज करू शकत होतो. नवीन जनरेशन काय करते, आई वडिलांचा पोर्टफोलिओ AI ला टाकते आणि AI वरून काढतात की एवढे स्कीम नसायला पाहिजे, हे नसायला पाहिजे, ते नसायला पाहिजे. मग त्यावेळेस आपल्याला ॲन्सर देण्यास इतकं नॉलेज आपल्याकडे पाहिजे की त्याच्या पाठीमागचं रॅशनल काय ते पटवून देण्यासाठी. तर ते 3-5 स्कीम नवीन ह्याला SIP ला आणि ह्याला मग ते इरेस्पेक्टिव्ह अमाऊंट म्हणजे 5,000 जरी देत असेल ना 2-3 किंवा 2-2-1 आणि व्हरायटी वेगवेगळी द्यायची जेणेकरून त्या माणसाला काय कळतं की स्मॉल कॅप किती आपटतं किंवा एखादा थीमॅटिक किती आपटतो, हायब्रिड किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेज. मग त्याला एक प्लॅटफॉर्म दिला की त्याला सांगायचं की इथून पुढं तू ज्याला फॅमिलियर आहेस ज्या स्कीमला त्याच्यामध्ये टॉपअप करत जा. त्याला सांगायचं ये बाबा माझ्याकडे मी बिझनेससाठी ये असं कधीच म्हणत नाही, फोन कर कधीही आणि इकडे एरियात आला तर ये भेटायला. तर एक रिलेशनशिप फक्त मेंटेन पाहिजे. कारण की काय होतं की तो माणूस त्याचं काम करतोय, तो कुठल्या तरी अपेक्षेने येतो की बाबा भेटायला मिळेल. त्याला सांगायचं चहा कॉफीसाठी ये, धंदा करू किंवा त्या अपेक्षेने नको येऊ. पण तेवढं ते काहीतरी मॅनेज करायचं आणि आपल्याला वेळ असेल त्यावेळेस त्याला ये म्हणायचं, आपला वेळ काढून नाही म्हणायचं. पण भेटत राहणं, माणुसकी सांभाळणं. परत एक प्रिन्सिपल सांगतो, प्रत्येक RM हा एक माणूस आहे, त्याला माणसासारखंच ट्रीट करा, एजंट किंवा सेल्सवाल्यासारखं नाही. कारण ते आपल्या रक्तात नाही तर मग ते मूर्त. त्यामुळे माणूस आहे, माणसासारखं ट्रीट करायचं. सर तुमचं व्यक्तिमत्व बघितलं तर असं अँग्री यंग मॅन सारखं वाटतं. आमच्या बघायला अमिताभ बच्चन सारखं. पण मग क्लायंट ज्या आता तुम्ही स्मूथली बोलता किंवा ज्या पद्धतीने स्पष्टीकरण देता तर क्लायंटशी बोलताना कधी क्लायंट एखाद्या वेळी चिडला किंवा एखाद्या त्याच्या स्टेटमेंटवरती तुम्हाला राग आला तर तुम्ही कशी? नाही बंद कर म्हणतो, जास्त नाही डिस्कस कर, बंद कर, नको. या स्मूथनीच हा सेम. मी भरपूर क्लायंट कसे तोडतो माहिती आहे, ज्यांना तोडायचे ना की पुढचे 60 महिने ना रिटर्न्स बनणार नाहीत, मार्केट पडणार आहे खूप. तर आत्ता आपण थांबलेलं बरं. ही एक माझी टेक्निक आहे क्लायंट तोडायची की जास्त लॉस होण्यापेक्षा आत्ता बाहेर पड. दुसरी टेक्निक आहे की बाबा रिलेशन आपले असू दे, पैशाच्या बाबतीत आपलं नको. कारण मला तेवढं नॉलेज नाही आहे, मी ॲक्सेप्ट करतो मला नॉलेज नाही आहे आणि माझ्या नॉलेज नसण्यामुळं तुझं नुकसान नको व्हायला. तर आपण पैशाचा व्यवहार थांबवूयात, रिलेशन ठेवूयात. दुसरं तोडायचं. तिसरं तोडायचं की आत्ता माझं वय झालं आहे किंवा बायका पोरं नको म्हणतात बाहेर जायला, तुम्हाला पण तसंच म्हणायचं की मला बायका पोरांबरोबर एन्जॉय करायचं आहे. तर मला ना नंबर ऑफ क्लायंट्स कमी करायचे. तर प्लीज मी तसंच कमी करतोय. परत तुम्हाला सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम नको यायला किंवा तुमच्या गरजेला मी उपयोगी नाही पडलो तर ते मला पण वाईट वाटेल, तुम्हाला पण वाईट वाटेल. त्याच्यापेक्षा तुम्ही दुसरा माणूस बघा. मी तसाच माझा धंदा कमी करतोय. आपण इकडे 50 नवीन क्लायंट आणू पण आपल्याला तो नकोय. प्रेमाने बोलून. एक मिनिट तुम्ही विचारा प्रश्न. आता सगळे मोटिवेट झालेले आहेत तर क्लायंट कसे तोडायचे याच्यावर आपण एक सेपरेट सेशन घेऊ. एक अर्धा तासाच घेऊ, शॉर्ट घेऊ, तो पण जरुरी आहे. काका हॅलो राम, हाऊ डू यू हँडल? माझं पर्सनल CA कडे सगळे लॉग इन ID पासवर्ड आहेत. फी किती जाते मी बघत नाही, मला वाटतं 3-4 लाख जात असेल. जिथं अक्कलला चालत नाही ना आपली, माझी अक्कल नाही आहे हे मला माहीत आहे अगोदर खूप वर्षापासून. त्यामुळे मी ॲक्सेप्ट केलं आहे की आपली अक्कल नाही चालत आणि जिथं अक्कल चालत नाही तिथं डोकं चालवायचं नाही, ते CA कडे द्यायचं. GST आत्ता म्हणजे पहिले पण आणि आत्ता नवीन पण सगळे अपलोड वगैरे माझे CAच करतात. त्यांना सांगितले मला तेवढा वेळ नाही, अक्कल नाही आणि ते पैसे वाचवण्याच्या भानगडीत पडून पुन्हा कुठंतरी अडकण्यापेक्षा मला ते नको आहे. तुम्ही फी लावा सगळे. त्यामुळे माझ्या CA कडे माझे सगळे पासवर्ड आहेत. जिथं डोकं चालत नाही ना तिथं डोकं नाही लावायचं. वेळ पण जातो आणि मानसिक त्रास पण होतो. त्यामुळे सगळं
100% CA ऑडिट वगैरे त्यांच्याकडेच. त्यामुळं डोकं नाही चालवत मी, कारण बुद्धी नाही आहे माझी तेवढी, आणि ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे की बुद्धी नाही आहे, आणि जिथं नाही ते आपण काम करायचं नाही, तो एक्सपर्टनीच करावं. आपण लोकांना तेच सांगतो ना, आमची गरज काय, आम्ही एक्सपर्ट आहे. मग लोकांनी डायरेक्ट गेल्यावर आपल्याला काय वाईट वाटतं, तर ते ज्याला जायचं ते जाऊ द्यायचं. पण आपल्या फील्डमध्ये, आणि हा खूप मोठा आहे की जसं निलेश पण सांगेल की 2006-07 मध्ये माझं पहिल्यांदा 1.5 लाख इन्कम झालं होतं काहीतरी टॅक्सेशन. त्या दिवशी त्याला फुटपाथवर बसून सांगितलं होतं की मी फक्त इथून पुढं किती टॅक्स भरायचा ह्याच्यासाठी काम करेन, आणि दरवर्षी माझं टॅक्स पेड अमाऊंट ही लास्ट इयरपेक्षा जास्तच पाहिजे, फक्त मी टॅक्स पे अमाऊंटवर टार्गेट करतो. आजही माझा ओव्हरऑल बिझनेस रनिंग कॉस्ट 5% वर नाही आहे. कुठलाही फ्रॉड नाही, कुठलेही डुप्लिकेट बिल नाहीत, कुठलेही हाय सॅलरी अशा दाखवल्यात असं नाही. 95% इन्कमवर मी टॅक्स भरतो. टॅक्स भरल्याने माझा पोर्टफोलिओ मोकळा होतो. जे इन्व्हेस्टेड पैसे राहतात 100% माझे इन्व्हेस्टमेंटला जातात. सगळे पैसे माझे रेग्युलर SIP मध्ये आहेत. सेलिंगचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे तो माझा पोर्टफोलिओ मी दाखवतो की हे माझ्या मुलींचे एवढे आहेत, माझ्या बायकोचे एवढे आहेत, माझे एवढे आहेत. माझे एवढे SIP करणारा मला क्लायंट भेटणारा नाही आहे, आणि मी क्लायंटला सांगतो माझे एवढे SIP होऊ दे, मग आपण डिस्कशनला सुरुवात करू, पोर्टफोलिओ रिव्ह्यू करू. तोपर्यंत नाही. आणि माझे सगळे पैसे रेग्युलर फंडमध्येच आहेत. मेन स्टेजवर बसून मला अक्कल नाही हे जो माणूस जोरात सांगू शकतो, फार रेअर कम्युनिटी आहे. एवढे गट्स ज्याच्या मध्ये आहेत, खरोखर आधी जे काय बोललेलं आहे ते सगळं फॉलो करत असेल, त्याच्याशिवाय एवढी कॉन्फिडन्स आणि ही ताकद येणारच नाही. तर ह्याबद्दल मला पहिलं ऍक्च्युअली फिफाच्या डायरेक्टर बोर्डचं खरंच कौतुक वाटतं की त्यांनी हा रामचा जो प्रोग्राम ठेवला. आपल्याकडे मोटिवेशनल स्पीकर्स खूप येतात, लांबून लांबून येतात, सगळे हायफाय 1-2 तास काय चाटे इंग्लिशमध्ये फटाफट बोलतात. ते आपण काय 15-20 मिनिटं ऐकतो, ते तिथे बसलो असतो तोपर्यंत आपल्या डोक्यात जातं, निम्म जात नाही, नंतर त्याचा विचार करत नाही. पण आपल्यातलीच माणसं जेव्हा त्यांच्या गोष्टी सांगतात त्या जास्त रिलेट होतात आपल्याला. त्यामुळे रामचं सेशन जे ठेवलं याबद्दल मी खरंच यशूभाई, मी तुम्हाला म्हणजे तुला कॉंग्रॅच्युलेट मी जनरली करत नाही कोणाला, पण ह्या कारणासाठी फिफा टीमला खरंच कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे. अजय सर, म्हणजे मी चुकीचं बोललो असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता. थँक्यू. आता आभार मानण्याचं का आता PCMCच्या माणसाकडे दिलेलं आहे. तो मला असेल सगळं इकडच्या लोकांनी सांभाळलं, पण तसं काही नाही. त्या लोकांनी प्रचंड काम केलं. आणि दुसरं एक सांगतोय, फ्युचर प्रो आता आपण करतोय, ती सगळी जबाबदारी आम्ही तुमच्या भरोशावर घेतलेली आहे, म्हणजे पर्टिक्युलर PCMCच्या डायरेक्टरच्या भरोशावर घेतलेली आहे. तर ते तुम्ही नीट म्हणजे काम कराल याबद्दल आम्हाला खात्री आहे. कारण मी ते जेव्हा इन्स्टॉलेशन सेरेमनी झाली तेव्हा सांगितलं होतं की जी सॅटेलाइट टीम आहे ना, ही कोर टीमपेक्षा जास्त काम करेल. त्याच्यात माझा स्वार्थ पण होता, माझ्यापेक्षा लोक जास्त काम करतील असं त्यांना पहिल्यांदाच सुचवलं होतं मी. तर तुला आभार. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. ऍक्च्युली 2 मिनिटांसाठी मी आपले प्रेसिडेंट यशवंत राठोड यांना बोलवतो. सो थैंक यू ऑल FIFA मेंबर्स. आई होप आप सबको ये सेशन बहुत ही अच्छा लगा होगा. और जस्ट मुझे 2-3 अनाउंसमेंट करने थे. अभी ये सेशन के बाद हमारा एक सेशन होने वाला है जो कल्चरल प्रोग्राम है 2 तारीख को. तो वहाँ पे आना है. हर्षवर्धन और धवल चित्रे, दे आर डूइंग ए वेरी गुड सेशन. यहाँ पे फुल म्यूजिकल एंटरटेनमेंट प्रोग्राम है. तो शाम को 5 से 8 बजे तक है. हर्षवर्धन है क्या? हर्षवर्धन खड़े रहो ना. थोडं सांग ना तिथं काय होणार आहे ते सांग ना. सो ही विल जस्ट टेल यू विद इन 2 मिनट्स. तो सबको को आना है. यू विल रियली एंजॉय द इवेंट. काय करणार फिर आहे. जैसे अभी हमने राम का इवेंट किया है, वैसा ही हमारा एक दूसरा इवेंट होने वाला है. इन्होंने हमको जर्नी बताया 0 to 500, जहां उन्होंने पूरा अपना प्रैक्टिकल एक्सपीरियंस बताया. द नेक्स्ट सेशन इज कमिंग इन नेक्स्ट मंथ. इज ए पर्सन जो इनके जैसे ही ना ही वो MFD है, उन्होंने बहुत बड़ी टीम इकट्ठा किया है, लगभग 20-25 लोग हैं. उन्होंने CRM का सॉफ्टवेयर बनाया है. सेशन रखेंगे तो उनकी जर्नी 1500 करोड़ है. सो हमारा इंटेंट है कि हम ऐसे लोगों को ही आपके सामने लाए, सो दैट हमको बहुत नॉलेज मिले. और अगर हमको हमारा बिजनेस नेक्स्ट लेवल में लेके जाना है तो वी शुड ऑल्सो हेल्प ऑल आवर सेम MFD, सो दैट अच्छे से अच्छे CRM ले और हमारा बिजनेस और सिस्टम और प्रोसेस जो इन्होंने बताया है कि 500 से 1000 करोड़ कैसे जाएंगे, वी हैव टू फॉलो द सिस्टम प्रोसेस. तो ये सब ध्यान में रखते हुए हम ऐसे इवेंट्स रखने वाले हैं. प्लीज डोंट मिस दैट अपॉर्चुनिटी. ऑल्सो टू हर्षवर्धन टू स्पीक अबाउट द प्रोग्राम.
ये कंसेप्ट पिछले साल शुरू किया था हम लोगों ने अभिव्यक्ति नाम से। पीफा कल्चरल क्लब का भी हमने उस दिन ये किया था, करण किया था और लोगो बनाया। तो द कंसेप्ट इज कि हमारे यहाँ जैसे काका ने भी बोला कि स्पीकर इनके जैसा कोई हो नहीं सकता, हमारे यहाँ ऐसा ही बहुत सारा टैलेंट जो हमारे क्षेत्र से अलग, कुछ अलग कला क्षेत्र में कुछ अपनी जो कुछ कर सकते हैं जो लोग, तो उनके लिए कुछ एक मंच होना चाहिए। दैट वाज द कंसेप्ट। और उसमें एएमसी के लोगों को भी साथ में लेना चाहिए, ऐसा हमने सोचा था कोर टीम। तो द पॉइंट इज कि इमीडिएट फैमिली मेंबर्स ऑफ पीफा मेंबर्स एंड एएमसी फ्रेंड, ऐसा तीनों मिला के हमने वो शुरू किया था। तो बहुत सारा, कोई किसी को इंस्ट्रूमेंटल है, कोई हमारे यहाँ ड्रामेटिस्ट हैं। अभी तो उन लोगों को हमको चांस देने का मौका ही नहीं मिला। कोई क्लासिकल डांसर्स है, लेकिन इस बार तो ये हुआ कि सिंगर्स इतने ज्यादा हो गए कि मुझे स्पेसिफिकली उस सिंगर्स के लिए ही प्रोग्राम करना पड़ रहा है। तो दिस इज वन ऑफ देम। तो अपने ही लोग हैं सारे, आइदर दे आर पीफा मेंबर्स या उनके इमीडिएट फैमिली मेंबर्स। और हमारे बहुत सारे एएमसी फ्रेंड्स जो आप सरप्राइज होंगे कि जो हर वक्त मार्केटिंग का या कुछ आपको किसी फंड के बारे में बताते रहते हैं, वो इतना अच्छा गाना भी गा सकते। तो वो प्लीज कम टू एनकरेज ऑल ऑफ अस, बिकॉज इट इज अबाउट बॉन्डिंग बिटवीन पीफा एंड एएमसीज। दैट वाज आल्सो द मोटिव बिहाइंड इट। तो आइए, बेस्ट ऑफ म्यूजिशियंस इन पुणे आर गोइंग टू प्ले अ लाइव ऑर्केस्ट्रा अलॉन्ग विद द सिंगर। तो डेफिनेटली प्लीज कम इन। बट ये हमारा एन्युअल फॅमिली प्रोग्राम नाही आहे, ये ध्यान रख। इट इज ओनली फॉर पीफा मेंबर्स। आणि आहे ते जे पुस्तकं दाखवले मगाशी चारही, ते पुस्तकं मी जेवढे ऑफिसमध्ये कॉपी होते तेवढ्या बाहेर आणल्यात, तर डिस्काउंट प्राइस मध्ये ज्याला घ्यायचे ते घ्या। और एक सिर्फ मुझे बोलना था, मेरा भी एसोसिएशन राम के साथ लगभग 15-16 साल पहले है। मैंने उससे बहुत कुछ सीखा है। मैंने कुछ वो टाइम पे ऑलमोस्ट 16 साल पहले की बात है, जब हम लोग गोवा गए थे, तो गोवा में वो मेरा रूम पार्टनर था। अभी मैंने उसने कुछ ऐसी की थी जो मुझे समझ में आ गया कि ये हमको नहीं करना चाहिए। वो भी मैं पब्लिकली बोल नहीं सकता हूँ, फॉर योर इंफॉर्मेशन कि हर एक बंदे, आज मैं भी पीफा का प्रेसिडेंट हुआ हूँ, मैं फाउंडर मेंबर हूँ, बट आई हैव लर्न ए लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम ऑल आवर पीफा मेंबर्स। और आज मेरा भी लगभग 600 करोड़ है। मैं करीब अभी जैसे इन्होंने, ही इज ओनली डूइंग म्यूचुअल फंड। आज मैंने लाइफ इंश्योरेंस, जनरल इंश्योरेंस, म्यूचुअल फंड, कॉर्पोरेट, सो मैंने हर एक एरिया में किया है। मुझे सिर्फ राम से ये पूछना है कि अगर आप भी 500 करोड़ से 1000 करोड़ की जर्नी करेंगे, तो क्या आप ये सब प्रोडक्ट की ध्यान देंगे? नहीं। और क्यों? मैं अपने आप को एक ट्रीट करता हूँ बिहेवियरल साइकोलॉजिस्ट, और बिहेवियरल मुझे ये मैनेज करना है। मैं प्रोडक्ट सेलिंग में कहीं भी नहीं हूँ, और मुझे उतना टाइम भी नहीं देना है। तो जैसे एक्सपर्ट, मेरे ऑफिस का बोर्ड भी वैसा ही है, राम गायकवाड़ फिनसर्व, और नीचे है म्यूचुअल फंड SIP हाउस। तो मैं तो इतना भी उसमें जाना चाहता हूँ अंदर कि मैं अगर राइट आई का स्पेशलिस्ट हूँ ना, तो मैं लेफ्ट की तरफ देखूंगा भी नहीं। इतना मुझे एक्सपर्टीज बनना है सेम प्रोडक्ट में। मे भी हम करते हैं, वो सबके लिए नहीं होगा अप्लाई। हम बोलते हैं कि सेम क्लाइंट है, मेरे पास भी बहुत सारे आते हैं ना 20-25 साल से, कि आप ट्रेडिंग का भी ये ले लो, टर्मिनल ले लो, फिर जनरल इंश्योरेंस, लाइफ इंश्योरेंस, FD। मैंने आज तक जिंदगी में कभी FD नहीं बेच पाया, ना श्रीराम, ना HDFC, ना बजाज, किसी की भी नहीं बेच सकता। जिसको लेना है ले लो, क्लाइंट को बोलता हूं मैं, लेकिन मैं प्रोडक्ट नहीं बेचता। उसी के कारण मेरी लाइफ में क्या हुआ, मुझे टाइम फ्री मिला। आज भी मैं 90% टाइम फ्री एंजॉय करता हूं। अगर मुझे उतना बिजी रहना है और पैसे के पीछे भागना है, और जनरल क्या होता है ना, बहुत सारे अदर प्रोडक्ट वाले हमें क्या बोलते हैं कि आपका क्लाइंट अगर किसी और ने एक प्रोडक्ट दिया तो वो आपका खींच लेगा, बैंक वाला या ND या सिक्योरिटीज। वो डर होता है, सिर्फ जाना है तो जाने दो ना। हाँ, लेकिन हर एक ने यशवंत भाई जैसा करना भी चाहिए, क्योंकि अपने ही क्लाइंट के पॉकेट में जितना हम डीप जाएंगे उतना अपना अर्निंग बढ़ने वाला है, और उसको वन स्टॉप सॉल्यूशन मिलने वाला है। वो भी करना चाहिए, लेकिन मेरे जैसा नहीं भी करना चाहिए। तो जहां पर हम मैच होते हैं वहां वो करना चाहिए कि हमें मैराथन में भी भागने वाला और 100 स्प्रिंट में दोनों एक प्लेयर नहीं होते। तो आपल्याला काय बनायचंय ते आपण ठरवा, पण मग वो करना है तो पूरी टीम लगेगी। आपको पूरी टीम लगेगी तो आपका पर्सनल लाइफ थोड़ा डिस्ट्रॉय। मेरे जैसा करना है। थैंक यू राम। तो ये जस्ट हमने ये एक सेशन सुना है, नेक्स्ट सेशन वैसा रहेगा जो एक ही प्रोडक्ट करता है, क्लाइंट को ध्यान में सेल ऑल द प्रोडक्ट। सो हर एक का स्ट्रेटेजी अलग रहता है, का ग्रोथ स्ट्रेटेजी अलग रहता है। यू हैव टू लर्न फ्रॉम ईच एवरीथिंग
जो हमको ठीक लगता है वी हैव टू गो फॉरवर्ड. थँक्यू. थँक्यू सर. आता आपण पोलीस स्टेशनला बोलवतो. अच्छा, मी करायचं आहे. पिपा प्रेसिडेंट अजय लड्डा सरांना मी रिक्वेस्ट करतो की वा. स्टेजवर यायचंय. परत नंतर प्रेसिडेंट आपले राठोड सर आणि केदार कुलकर्णी यांनी मी रिक्वेस्ट करेल मॅडम तुम्ही पण या ना या. Please, please, please. तुम्ही पण प्रश्नाची उत्तर दिली या. जोरदार टाळ्या. फोटो काढा. आणि तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून सांगतो, हे माझ्यासाठी इंडस्ट्रीमधलं सगळ्यात आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि आयुष्यात कधी मी बनलो ना तर ह्यांच्यासारखं बनावं. तसे सद्गुण नाहीत आमच्याकडे, पण असं बनावं अशी इच्छा आणि आशीर्वाद आहे. अगदी खरी गोष्ट आहे. आपण सगळे जण ठीक आहे ना, झाले फोटो वगैरे. आपण सगळे वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला